नमस्कार मंडळी. हास्याचा सारीपाठ घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. नेहमीच विनोदाचे डाव जिंकणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांच्या पदरात कौतुकाचा दान टाकणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, हल्ली भरती ओहोटीपेक्षा कमी वेळामध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होत असतात. चला बघूया अशाच प्रेमाच्या लाटांची एक विनोदी केमिस्ट्री जी घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. हॅलो एव्हरीवन. हाय हाय साई मॅम. हाय हाय प्रसाद सर. हाय हॅलो. कसे आज? छानच दिसताय. लुकिंग गुड, लुकिंग गुड. नाईस नाईस. काय विचारतोयस का सांगतोयस? काय करतो? सगळं एकत्रच आहे सर. सध्या काळ वाईट चालू आहे माझा. डिप्रेशन मध्ये होतो मी रिसेंट पास्ट मध्ये. बर. जस्ट ब्रेकअप झालं होतं. ओहो. जेव्हा ती मला म्हणाली की आता आपण थांबायला पाहिजे, उस रात आपण 2 बजे तक पिया. जॉन एलियांची शायरी पडा, नुसरत जैन की गाणे सुना. बर. आणि या डिसिजनला आलेलो आहे की आता आपण मूव्ह ऑन झालं पाहिजे. बर. कारण प्रेमभंगाचा उतारा हा पुन्हा प्रेमात पडणं हाच असतो. आणि हे लॉजिक मला पटलेलं आहे. म्हणून मी इंस्टाग्रामवर लगेच पोस्ट केली स्टोरीवर की अब तेरा हुनर आजमा के दिखा वनी, अब तेरा हुनर आजमा के दिखा, निकाल दिया तुझे दिल से अब जगह बना कर दिखा. या स्टोरीवर लगेच एका मुलीने डीएम केला. तिचा डीपी बघून मी लगेचच तिच्या प्रेमात पडलो. म्हणून एका सणसणीत ब्रेकअप नंतर आता एका रसरशीत प्रेमात मी पुन्हा पडायला चाललेलो आहे. बघू ते प्रेम कसं आहे. लेट्स सी. अरे अरे ओंकार. शिवाली परब गाईज रसरशीत प्रेम. काही असतं तुझं. माझं काही नसतं. माझं हे असंच असतं. ये बस ना. प्लीज बस. प्लीज बस. काय ओंकार, काय झालं? काय तू तिकडे बसशील, मी इथे बसीन. मग इथे बसून मला तुला नीट असं बसता येईल, येडू कुठला बघता येईल. येडूच आहे मी. एक्साइटेड, खूप एक्साइटेड झालोय. खूप म्हणजे कसं झालंय, ब्रेकअप नंतरचं पहिलंच आहे ना हे, त्यामुळे असं साचून राहिलेलं असं बाहेर येणार आहे आता. भूक लागलीये का? खूप. काय खाणार? तुला हवं ते खाऊ आपण, काही हरकत नाही. तू जर मला प्रेमाने दिलंस तर मी विष पण खायला तयार आहे. वेटर. यस मॅडम. यस. एक जहर लाना, जालिम वाला लाना. हा कोण घेणार आहे, स्किट की प्रेक्षक? गंमतच केली नाही माझी. तू ना इकडच्या वेटर्सना प्रश्न विचारत जाऊ नको. जरा आगाऊपणा कमी असताना मालक झाला असतास. नाही सर, गरज नाही. माझं मस्त चाललंय. आमचे मालक आहेत ना, ते लॉस मध्ये आहेत. परवा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडले, मी तुझ्यासारखा कान नाही झालं. गप्रे, थोडस काय बोललो तू, आत्मचरित्र सांगायला लागलास मला. ऑर्डर घे सर. ते इमोशनल पॅच मध्ये कमी पडलं. गप्रे जरा. अरे ऑर्डर घे ना. ऑर्डर घे. सॉरी सर. कॉफी घेणार ना? हा ऑर्डर. हे हा 2 कॉफी विदाउट शुगर आणा. हे काय नाही घेणार. ही एकटी 2 कॉफी पिणार आहे. जा ना.
सर मी माझा पॅच तयार करतो. जा रे मस्ती खरंच आहे हा. खूप मस्ती खोरेत वेटर. मी पण त्यांच्यासारखाच आहे. काय मस्तीखोर. मस्तीखोर. आधीच्या गर्लफ्रेंड बरोबर पण असंच करत असशील ना फ्लर्ट? कशाला तिचं नाव काढतेस? तुम्हाला खरंच कळत नाही. माझा मूड ऑफ होतो यार. नको रागव नको रे. मी जस्ट विचारलं म्हणजे नाहीये. तुम्ही दोघी खूप वेगवेगळे आहात. तुमच्या दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्लीज नको. ती नाहीये तुझ्यासारखी. माझी चिडचिड होते. मला ट्रिगर होतो ग मी. नको मला असं करू. पण कशी आहे ती मग? हे बघ रागव नको. कसं आहे ना मी तिच्यासारखं नाही वागणार म्हणून आपलं विचारलं. अगं तू काय जगातलं कोणी तिच्यासारखं नाही वागू शकत. अरे बाबा ती म्हणजे अशी आहे ती. सगळ्या गोष्टीत वाद घालत असते. सगळ्या किरकिरी चिरचिरी. तिचा आवाज ऐकला ना की असं होतं मला. अरे अरे एवढं म्हणजे खूप त्रासदायक आहे. तू विचारू नकोस. एकदा मी फिल्म बघायला गेलो होतो. आता फिल्म बघायला लोक नॉर्मली तर पॉपकॉर्न घेतात की नाही? पॉपकॉर्न घेतात आणि पॉपकॉर्न देणारे म्हणजे एवढा देतात आणि त्याच्यावर एवढं देतात. हात घातल्यावर 4 पॉपकॉर्न बाहेर पडलेच पाहिजेत अशी सोयच असते ती. तर बिचाऱ्याने खायला म्हणून हात टाकला. 4 पॉपकॉर्न बाहेर पडले. ओरडली त्याला. अरे बापरे काय ओरड. पॉपकॉर्न बाहेर कसे जाऊ शकतात? तुम्हाला खाता येत नाही तर मग मागवता कशाला? हे सफाई कामगार काय तुमच्या बापांनी ठेवलेले नाही आहेत? ते कोण आहेत तुमचे? अगं त्या 4 पॉपकॉर्न वरनं जगाच्या उपासमारीपर्यंत गेली ती. एवढे वाद घालते ती? काही कशावरही वाद घालते. बोल माझ्याशी काही. का बोलतेस तू? नको बोलूस माझ्याशी. नाही मला खरंच म्हणजे मला कळतच नाही की लोक वाद का घालतात. म्हणजे लोकांना का भांडावंसं वाटतं. बापरे माझा स्वभावच नाही हा. नो नेव्हर. मी कधीच वाद घालत नाही. तुला सांगते आयुष्यात आहे ना 2 F खूप महत्वाचे असतात. 2 F? फॉरगेट आणि फॉरगिव्ह. विसरून जा आणि सोडून द्यायचं असतं सगळं. वाद घालत काय बसायचं. येस एक्झॅक्टली. पण तू निश्चिंत राहा ओंकार. मी अजिबात वाद घालत नाही. काय म्हणालीस? तू निश्चिंत राहा. त्या तोंडून निश्चिंत असलं भारी ऐकू येतं ना. परत एकदा म्हण ना. निश्चिंत. निश्चिंत. बस झालं. निश्चिंत. वेटर. येस मॅम. एक्सक्यूज मी दादा. येस मॅम. इथे केस आहे. माझा नाही. तुमचा एक हा प्रश्न नाहीये. इथे केस आहे. हो आहे. खायच्या जागेवर केस आहे. तुम्हाला काहीच वाटत नाहीये? स्वच्छतेचं काय? बिलात तुम्ही सर्व्हिस चार्जेस लावता ना? घेता ना पैसे आमच्याकडनं. एक्स्ट्राचा सर्व्हिस टॅक्स घेता ना? मग इथली हेल्थ, इथली सिक्युरिटी, इथली स्वच्छता, हायजीन याची हमी कोण देणार आहे? हु इज रिस्पॉन्सिबल? सांगतो मी त्यांना. सांगतो नाही. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. तूच प्रतिनिधित्व करतोयस ना इथलं. वेटरचं घातलेत ना कपडे. घेता ना तुम्ही सर्व्हिस टॅक्स घेता तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटत? त्याचे एक्स्ट्रा पैसे घेता सर्व्हिसेसचे. मग तुम्हाला प्रत्येक ग्राहकाला 2.5x2 स्वच्छ हवा द्यायला काय प्रॉब्लेम आहे? याची हमी कोण देणार आम्हाला? ह्याची अश्युरिटी आम्हाला कोण देणार आहे? मी. मग कुठे ह्याचं सॅनिटायझेशन कुठे करतो? घाणीत जेवायचंय मी. केसांमध्ये मी जेवायचंय. नाही मॅडम सॉरी मी करतो. मला कळलं आता. कळलं ना? येस मी. सॉरी सर. एक्सक्यूज मी. नाही मॅडम नाही करणार. मी सांगतो त्यांना. नाही ऑर्डर द्यायची आहे. ओके. फ्राईज आणशील? येस. थँक्यू. आणि केस घालू नकोस हा त्याच्यात. आणि प्लीज हे साफ कर. एवढं बोलून ते तिथेच आहेत केस. सॉरी मॅम. थँक्यू दादा. थँक्यू. ओंकार तुझी जी एक्स गर्लफ्रेंड होती ना वाद घालणारी तशी सेम एक मुलगी आली आहे. तशी सेम नाही आली आहे. तीच आली आहे. श्रमेश कुठे लक्ष आहे? हॅलो कुठे हरवलाय? नाही तुझ्याकडेच लक्ष आहे माझं. पण प्रियदर्शिनी नाव आहे माझं. सॉरी प्रियदर्शिनी. येस. इतक्यात लगेच बोलायचंय. सॉरी.
मगासपासून मी बघतोय आपल्या मागे आहेत ना ते आपल्याकडे बघून काहीतरी बोलतायत. हे मग इथे काय करतोय? कोण वेटर? विटर नाही, हा जो मागे बसला ना जॅकेटवाला तो एक्स बॉयफ्रेंड आहे माझा. हा बोटचे आणि त्या मला शिपूट घाले असं दिसतोय तू. हात नको दाखवूस. जाऊ दे, काही लोक जन्मजातच इरेस्पॉन्सिबल सिटीजन्स असतात. आपण त्याला काहीच नाही करू शकत. रिलॅक्स. असं वाटतंय ते आपल्याबद्दल बोलताय. हा बोलू दे ना ओंकार, एवढं काय आहे त्याच्यात, आपणही बोलूयात. ए ओंकार, कसं आहे ना की जी माणसं आपल्याला सोडून जातात ना, म्हणजे स्पेशली तुला जी माणसं सोडून गेली आहेत ना, त्यांना नरकातही जागा मिळणार नाही बरं का ओंकार. आणि कसं आहे ना, आयुष्यात आहे ना वाईट माणसं लांब गेलेली बरीच असतात बरं का. म्हणजे बॅड एनर्जी आपण लांबच ठेवल्या पाहिजे, तरच आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं बरं का. आणि कसं कोई बोल के गया है, जब गटर साफ होगा तभी तो नदी बहेगी ना भैया. ए छोटू गुलजार, काय हा कोण प्रॉब्लेम काय? कोण 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 आमच्यावर बोलताय तुम्ही? कोण बोलतंय? कमेंट मारते तू? नाही नाही, असं काही नाहीये. असं काही नाही, असंच आहे. गटर बोलली ती, ऐकलो मी. कळलं ना? ऐकलं. हा, त्या गटाराच्या नादीला लागायचं. पाणी बाहेर आलं ना बरबटवून टाकीन. एक मिनिट मित्रा, माझ्या बॉयफ्रेंडशी असं बोलू नकोस, कळलं ना? माझा बॉयफ्रेंड आहे, त्याच्या नादाला लागू नकोस. माझ्या बॉयफ्रेंडच्या, कळलं ना? माझा बॉयफ्रेंड माझ्या बॉयफ्रेंडचा आवाज करू नकोस. मला कळलं माझा बॉयफ्रेंड, मला कळलं तुझा बॉयफ्रेंड आहे. कळलं. आय एम सो सॉरी. ओके. सोडणार नाही तुला माझा बॉयफ्रेंड. हा सोडणार नाही? हा सोडणार नाही? हो. फूक मारली ना याची सगळी बाराखडी रस्त्यावर येईल. अरे आणि त्या मला नांगी टाकतो माहितीये मला. प्रियदर्शिनी नाव आहे माझं. जे काय नाव असेल हे काय सांगतेस तू माझ्याबद्दल? आपण म्युच्युअली ब्रेकअप घेतलं होतं ना, आणि हे असं बोलतेस? तू सतत सगळीकडे वाद घालायचीस, मी तुझ्या बरोबर असायचो, म्हणजे मी काय नांगी टाकायचो? बरोबर नसायचास, तू पळून जायचास आणि सतत तू कटकट करायचास माझ्या वादांना, कळलं ना? बोलतोयस म्हणून ऐक प्लीज, ब्रेकअप झालंय ना, मला नाही. येस, आय एम ट्राइंग टू मूव्ह ऑन हिअर. प्लीज. ओके, येस. एक मिनिट मैत्रिणी, तू ना म्हणजे तो तुला समजून घ्यायचा, तर तू असं म्हणू नकोस हा की तो नांगी टाकायचा, तो पळकुट आहे. तू कटकटी होतीस हे विसरू नकोस. तू भांडणं करायचीस, तू वाट घालायचीस. कटकटी कुठली? मी कटकटी होती असं सांगितलंस तू तुझ्या नवीन गर्लफ्रेंडला? हो, तू अशीच आहेस. मी कटकटी आहे? सिरियसली? समाजाबद्दल मला काहीतरी वाटतं, माझं सामाजिक भान जागृत होतं जागोजागी. प्रिया, दुसऱ्या वाक्यात समाज काढायची गरज नाही. त्याच्यामध्ये मी कटकट करते. सिरियसली मी किरकिर करणारी वाटते तुला? सी, तू असं सांगतोस यार तुझ्या नवीन गर्लफ्रेंडला? सिरियसली, हाऊ डेअर यू टेल दिस स्टफ अबाउट मी? ओंकार, नाही बोलली तू माझ्या बॉयफ्रेंडला. टेल मी माझ्याशी बोलला ना. असं बोल, बाजूलाची फडफड. मग ते त्याला बोलायचं ना, 1 to 1 माझ्याशी बोल, कळलं ना? शिवा थांब. 2F. अरे खड्ड्यात गेला 2F. ही आहे ना तुझी एक्स फिक्स, ती 2F च्या लायकीचीच नाही आहे. ही तिसऱ्या F च्या लायकीची आहे. तिसरा फणकावायच्या लायकी आहे. वाजवी नशी मागे जा. हा तुझा बॉयफ्रेंड आहे ना, 4F च्या लायकीचा आहे. चौथा F? हा, फोकण्याला फोकटवीन मी. अरे कुठले F आहेत यार? तुम्ही प्लीज थांबा यार. तुझी हिम्मत ये ना. बस तू बस. थांब ना प्लीज यार, प्लीज थांब यार, प्लीज थांब. मला नाही वाद घालायचा, प्लीज. झमने, माझ्या बॉयफ्रेंडशी काय बोलायचं ना, आता तो माझा छावा आहे, कळलं ना? छावा? ए तू पण माझ्या जीव बद्दल काय बोलायचं नाही. आता ती माझी चक्री आहे, कळलं ना? आपण तिला गरगर फिरवणार. मला काय गरगर फिरवणार? त्याला बोलण्याच्या नादात मला चक्री म्हणतोय. तुला कळतंय? ए बाबा तू इथे बस. हे बघ ब्रेकअप नंतर वाद घालणं ना माझ्या तत्वांमध्ये बसत नाही. तू प्लीज शांत हो, प्लीज. थँक्यू. हे सर काय चाललंय? शिवाली काय चाललंय? सॉरी
सॉरी ते काय आहे ना ओंकार, कसं झालं ना माझं की अशी गंमत करावी लागते, भांडणं करावी लागतात बरं का. नाही आता त्यांनाही कळेल ना की तुझी गर्लफ्रेंड आहे तुझ्यासोबत आता. अगं पण त्यांना माझी गर्लफ्रेंड आहे कळू दे, माझ्या गर्लफ्रेंड आहे हे नको कळू दे ना. थँक्यू दादा. हे काय वागलास तू आता सिरियसली? हा कुठला म्हणजे ढगातला सा लागला होता तुझा वरचा, प्लीज. माझं चुकलं? हो. त्याला पण कळलं पाहिजे तुझ्यासोबत कोणतरी आहे, तू एकटी नाहीस, कळलं पाहिजे त्याला. कशाला नको, आपल्याला नको आहेत भांडणं. काय हो? काय 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 बघतेस काय? तू काय बघतोयस? हा तुला बघतोय. तू तुझ्या चपट्या नाकाची चक्रीकडे बघ ना. मला काय बघतो? आहे 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 काय बघतो? माझा नाक चपटा आहे. हे इथनं खरंच आत गेले. इथे बस इथे बस इथे बस. हे बघ. ओके मी आहे. तू पण आहे ना, तुझ्या ढापण्याकडे बघ. आहे मी डापण्या चष्मा लावतो म्हणजे मी डापण्या फॅक्ट्स ना कशाला तुम्ही मारताय मला कळत. भोकर डोळ्याचा कुठला. त्याला बोललो मी. तुझा थोबाड रंगवीन. हा मग माझा ब्रश काय घरी नाही ठेवून आलोय मी. खिसात घेऊन फिरतोस तुझा. हो बघायचं तुला. बघायचा रंगव ना मग तुझी हिंमत. तू रंगव. तुझ्यात हिंमत नाही. हा? हे घे. रंगवला तुला. श्रमेश नाही. मॅडम सर मी काय नाही केलं. थांबा मी काय म्हणतो, हे काय करतं, वाट लावून टाकले हॉटेलची. हे काम करा मॅडम. मॅडम सर 2 मिनिटं ऐका. ह्या साईडला बेसिन आहे, तिकडे जाऊन तुम्ही कपडे साफ करा. इकडे मी करतो. सॉरी फॉर दिस. सॉरी. मला माहित नव्हतं ही अशी असेल. मलाही माहित नव्हतं हा श्रमेश असा असेल. सगळ्यांसाठी सॉरी, सगळ्यासाठीच. या सगळ्यासाठी काय? हा म्हणजे आय लव्ह यू प्रियदर्शिनी. बरं. आय लव्ह यू टू ओंकार राऊत. तू माझं पूर्ण नाव का घेतेस? प्रियदर्शिनीला ओंकार राऊतच मीटरमध्ये बसतं ना. ये बँड स्टँड वर जाऊन आपण काय शिकू काहीतरी. ये. अरे तिकडे खूप अस्वच्छता असते. ओंकार प्रिया कुठे चालला तू? कुठे चाललीस तू? हिच्या सोबत चालला. ह्याच्यासोबत चाललीस? शिवाली मला असं वाटतं तू खूप भांडकुदळ आहेस आणि तू खूपच भांडकुदळ आहेस. आणि तुम्ही जे आता केलं ते हे वर्ल्ड वॉर 3 ची प्रॅक्टिस होती. सो मला वाटतं आपण एकत्र नको राहिला. अरे तसं नाहीये रे ओंकार. मलाही वाटतं की श्रमेश आपण इथेच थांबूया. इथेच? हो म्हणजे तुझ्यापेक्षा हा परवडला. हा मला खूप समजून घेणार आहेस तू. डेंजरस भांडतोस. सॉरी. अगं आपल्या रिलेशनला 2 तास पण नाही झाले. थँक्यू. अगं इंदलकरचा टिंब कुठे येतो हे पण मला माहित नाही. थँक्यू फॉर युअर टाइम. यू वर लवली. आपण जाऊया. हो. थँक्यू. हे तर असं झालं, ज्याचं करावं भलं तो आपल्याला सोडून जातो. काय तर काय मला कळत नाही आता मी कोणासाठी भांडू, कोणासाठी झुरू. तू रडू नकोस. तू मगाशी बोललीस ना, क्लीन होएगा तो गटर का नदी के सायम काय ते होएगा. तुला आवडलं? लिहून ठेवलंय मी. खरंच आवडलं? टॅटू करूया. तू किती भारी आहे रे डुकऱ्या. तू जेव्हा डुकऱ्या बोलते ना तेव्हा एवढी क्यूट दिसतेस ना.
टॅटू करूया आपण. वाजव तू. एकदम छावा आणि चक्री परफॉर्मन्स. जबरदस्त. खूप मजा आली. प्रसाद दा. अफलातून बहारदार. तर तू मागची जी स्टँडी आहे त्या स्टँडीवर जे लिहिलंय त्याच्यात कॉफीच्या जागी स्किट असं लिहिलं पाहिजे. कम अँड ट्राय आर बेस्ट स्किट. छान लिहिलं होतं. छान उत्तम सादरीकरण होतं. बने जहर है कि प्यार है तेरा टायमिंग. काय टायमिंग होतं. वाव. म्हणजे बनेसाठी टाळ्या. येस येस येस. वा 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 बने. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. तुम्ही सगळ्यांनी रंगवलात आणि आपापले रंग लिटरली उतरवलेत. शिवा क्रेझी ट्रान्सफॉर्मेशन होतं. ती जशी पुढे जात होतीस आणि जो आवाज लावला होतास फार भारी. मजा आली. खूप मजा आणलीस. बने आज दिन सुहाना बने. म्हणजे मला असं वाटतं आजचा स्टार तू आहेस बने. प्रत्येक वाक्याला तू आज सिक्सर मारलेला आहेस आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. सगळ्यात छान होतं. मजा आली. मंडळी आज एका प्रसिद्ध मुलाखतकाराची मुलाखत घेणार आहे एक सेलिब्रिटी ऍक्टर. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची गुगली अनुभवण्यासाठी. ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. हॅलो सई. हाय प्रसाद. हाय. या मंचावर मला अनेक वेळेला तुम्ही स्किट करताना बघितलं असेल. बर. पण आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. मी निवेदन करणार आहे. हा कार्यक्रमात एका अत्यंत दिग्गज माणसाची मुलाखत मी घेणार आहे. सुशील गाडगिळ त्यांचं नाव आहे आणि त्यांनी आजपर्यंत हजारो मुलाखती घेतलेल्या आहेत. वा. त्यांनी स्वतः मुलाखती घेतलेल्या आहेत पण त्यांचं अंतरंग आजपर्यंत कधीही उलगडून सांगितलं गेलेलं नाहीये. त्या माणसाची पहिली मुलाखत ही मी घेतोय. त्यामुळे खूप दडपण आहे, धडधड आहे. त्यामुळे तुमच्या शुभेच्छांची मला प्रचंड गरज आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. सर सर नमस्कार. अरे मी प्रचंड चाहताय तुम्हाला बघूनच हसू येतं मला. अरे विनोदाची एक मूर्ती माझ्यासमोर उभी आहे असं मला सतत वाटत असतं. मी फार फार मोठा चाहताय तुमचा. सर मी स्वतः मी पण तुमचा खूप मोठा फॅन आहे समीरजी. मी कार्यक्रम पाहत असतो. वा वा मला फारच आवडतं तुम्ही. सर तुम्ही शहनशाह आहात. शहनशाह तुम्ही आहात. नाही विनोद मूर्ती समोर उभी आहे. विनोदाचा महारथी समोर उभा आहे आणि मला काय शहनशाह म्हणतो. तुम्ही शहनशाह आहात. पहिली मुलाखत आहे माझी. म्हणजे मुलाखतीचं काय घेऊन बसला. घेतच असता की तुम्ही मुलाखत. अहो नाही तुम्ही घेणारच मुलाखत. तुम्ही ते हे करता ना. घ्या मला फार आवडता. तुम्ही फार आवडता. ते मुलाखतींचं मी तुमचं ते सुद्धा पाहत असतो. ते स्किट करता ना तुम्ही. गप्पांच्या गावाला मामाला पाठव या मला आवडतं. नाही सर जाऊया गप्पांच्या गावा. मामा नाहीच आहेत. हो 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 नाही सहसा माझे संदर्भ चुकत नाहीत पण अरे बापरे माझ्या समोर समीर चौगुले. सर तुम्ही थँक्यू व्हेरी मच. मी तुम्हाला याची देही याची डोळा पाहतोय बघून मलाच बरं वाटतं. इतक्या मुलाखती घेतल्या पण तुम्हाला पहिल्यांदा सर मला खूप रिलॅक्स. माझं भाग्य आहे मी तुम्हाला भेटतोय. समीरजी चौगुले फार छान. अरे नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. हे दिग्दर्शक मित्र आपले आज या कार्यक्रमात. नमस्कार नमस्कार सर. खुद्द तुम्ही ग्रेट मुलाखतकार गाडगीळ सर म्हणजे माझ्यासमोर मी डिरेक्ट करणार त्यांना. तुम्ही केलंच पाहिजे. आता तरुणांच्या हातातच हे यंत्र गेलं पाहिजे. त्यांनीच धुरा सांभाळली पाहिजे. अजून कोण करणार मला सांगा. ओके नाही आपण सुरू करूया लगेच. येस येस येस. समीर सर रेडी आहात. येस येस मी रेडी. हा लेजंड माणूस आहे यार. मला कॉन्फिडन्सच आलाय. आता मी त्यांच्या आयुष्यातला एक एक पदर एक एक कंगोरा असा उलगडेन. इतिहास हिस्ट्री बनवणार मी आज. अरे सर थँक्यू. छान वाटायला लागलं. थँक्यू थँक्यू सर. लेट्स गो. हीच एनर्जी हवी. अरे नाही सर तुम्ही खूप चांगला माणूस पण आहात. एवढं सांगतो समीरजी. सर रेडी. येस येस. ओके ओके ऍक्शन. नमस्कार. अफाट शक्ती अचाट व्यक्ती या कार्यक्रमात मी समीर चौगुले निवेदक तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासमोर अत्यंत थोर व्यक्ती बसलेले आहेत ज्यांनी आजपर्यंत अख्ख्या जगाला बोलतं केलेलं आहे. पण आजचा दिवस खास यासाठी आहे की आपण त्यांना म्हणजे खास करून मी त्यांना बोलतं करणार आहे. तर आज तुम्ही माझ्यासमोर आहात. आमच्या प्रेक्षकांच्या समोर आहात. तुमच्या अंतरंगातले अनेक कंगोरे आज आम्हाला बघायचे आहेत. जवळून जाणून घ्यायचे आहेत.
काय वाटतंय तुम्हाला इथे समोर बसून? काय आता मी खरं सांगू तर मला आनंद झालेला आहे. दस्तूर खुद्द समीर चौगुले माझी मुलाखत घेणार म्हणजे अगदीच मला आनंद झालेला आहे. पण त्याहून जास्त गंमत म्हणजे मला असं वाटतं की विनोदाच्या संपत्तीने आमिर झालेला समीर आणि लोकांच्या चेहऱ्यावर ज्याच्यामुळे हास्य फुले असे चौगुलेच माझ्याशी बोलणार याचा मला आनंद आहे. वा वा क्या बात आहे. हे जमलं पाहिजे, हे जमलं पाहिजे. आणखी काय ज्यानं लोकांना हसवण्याचा घेतलाय वसा, इतिहासात अभिनयानं ज्यानं उमटवलाय ठसा, असा अवलिया कलाकार माझा इंटरव्ह्यू घेणार कसा याचा मला खूप आनंद आहे. हे अशक्य आहे. म्हणजे मी कितीही निवेदन केलं तरी सुद्धा हे जमणं मला अशक्य आहे. शेवटी मला हेच म्हणायचंय, निवेदन करणं ही सुद्धा एक कला आहे. नाही निवेदन करणं कसली आलिया कला? निवेदन काय होऊन जातो. विनोद करणं कला आहे आणि ती खूप कठीण कला आहे. विनोद करणं म्हणजे काय मला सांगा. मी सांगतो समीरजी, विनोद करणं म्हणजे ना लोकरीनं स्वेटर विणण्यासारखं आहे. हो वा, म्हणजे काय म्हणजे समोरच्याच्या अनुभवांच्या गुंड्यांची लोकर आपल्या विनोदातनं हळूहळू विणत राहायची, एक एक धागा पकडायचा आणि मग समोर उभा करायचा एक नक्षीदार विनोद, आणि तोही अचूक टायमिंग सहित. काय कठीण काम आहे. आपण याच्याकडे मुलाखतीकडे घेऊया. माझा पहिला प्रश्न हा तुम्हाला आहे की तुमचा जन्म कुठे झाला? माझा हात कडंगलेला झाला. तुमचा कुठे झाला? माझा विरारला झाला. हो, विरार म्हणजे आपलं वसईचं तिथलं? वसईच्या पुढचं विरार. घरी कोण कोण असतं तुमच्या घरी? मी माझे आई बाबा असतात. अरे तुम्हाला आई बाबा आहेत? हे हा काय प्रश्न? तसं नाही आई बाबा असतातच म्हणजे नाही आहेत. वा छान छान. पण मग भावंड किती घरात? नाही, मी एकुलता एकच आहे. एकुलता एक. तुम्ही एकुलता? याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं, मला उत्कंठ आहे. काय जो छोट्यांचे लाड होत असतात, मोठ्यांचे लाड, एकुलता एकाचे किती लाड झालेले आहेत? लाड तर झालेच आहेत. मी आई मला कृष्ण म्हणायची. बर, कारण मी फ्रीज मधलं दही आणि दूध नेहमी चोरून खायचो. इथे लागलेलं असायचं. आई म्हणते गुलाम कसं लागलंय बघ चेहरा, नेहमी म्हणायचे. आणि बाबाही माझे खूप लाड करायचे. माझा फेवरेट टाइमपास हाच होता की बाबांच्या खांद्यावर बसायचं आणि जत्रेतली जी अशी ती पिपाणी असते हे वर जातं बघा, ती अशी वाजवत अख्खा विरार मी फिरायचो. म्हणजे प्रेक्षक असं म्हणायला हरकत नाही, हास्य जत्रा गाजवणारा समीर चौगुले बाबांच्या खांद्यावर बसून विरारची जत्रा सुद्धा गाजवायचा. चुलत बहीण. चांगलं चाललं होतं. काय उत्तम चाललं होतं. हा उत्तम चालू आहे. सर समीर सर, हा बोला. तुम्ही स्वतःबद्दलच बोलताय फक्त. इज इट? हा म्हणजे इंटरव्ह्यू त्यांचा आहे ना. हा, पण त्यांनी मला विचारलं ना विरार बद्दल, मग कसं ब्लँक सोडणार ना. हा, पण असं तुम्ही स्वतःबद्दल नका बोलू. म्हणजे तुम्हाला आई कृष्ण म्हणते की काय याच्यात ऑडियन्सला इंटरेस्ट नाहीये. त्यांना आई काय म्हणते, कृष्ण बाबा शंकर काय, त्याच्यात ते काढून घ्या बाहेर. नाही, बरोबर. तुमच्या तोंडाला ग्रीस लागू दे नाही तर दही, आय डोंट केअर. त्यांच्या तोंडाला काय लागलंय ते आम्हाला जाणून घेण्यात इंटरेस्ट. ते जरा फ्लो मध्ये माझं होऊन आय कॅन अंडरस्टँड. आपण करूया. मी आता करून घेतो. छान करून घेतो. असं बोलता करतो ना छान. येस काही नाही. अप्रतिम सुरू आहे. फक्त तुम्ही स्वतःबद्दल बोला. अगदी मी हळूहळू जसजसे प्रश्न येणार तसतसा मी खुलत राहणार. शेवटी आपण माणसं काय. ओके ठीक आहे. एनर्जी चांगली आहे सर. समीर सर या ऍक्शन. पुढे आपण वळणार आहोत. छान गप्पा रंगतायत. तर आमच्या सूत्रांकडून आम्हाला असं कळलेलं आहे की तुम्ही शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेत खूप पारितोषिक मिळवलेली होती. काय सांगाल त्याबद्दल? वक्तृत्व स्पर्धेत माझा काय घेऊन बसलात? मला तुमच्या आयुष्यात जास्त रस आहे की बाबा ही विनोदाची नीव पेरली कुणी, म्हणजे कुठनं आलं हे? शाळेत असल्यापासून तुम्हाला जमतंय का हे? म्हणजे आम्हाला जो समीर चौगुले दिसतो घ्या हे विनोद त्याला शाळेत सापडले का? कुठनं कशी सुरुवात झाली तुमची? नाही, शाळेत असताना एकदा मी नाटकात काम केलं होतं आणि त्यात मी पारितोषिक मिळवलेलं. अरे वा, अभिनंदन. प्रवासाबद्दल काय सांगाल मला? प्रेक्षकांना उत्कंठ आहे बरं का तुमचा प्रवास अभिनयातनं तिथनं सुरू झाला. नाही, मी फक्त माझा प्रवास अभिनयापुरता सीमित नाही राहिला. मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा भाग घेतला. मी फॅन्सी ड्रेस मध्ये एका वर्षात मी 3-4 कॉम्पिटिशन केलेल्या होत्या. एकात पोस्टमन झालो होतो, एकात पोलीस इन्स्पेक्टर झालेलो आणि एकात पंखा झालेलो होतो. याच्यात मला उत्सुक आहे. पंखा झाला होता म्हणजे काय? सिलिंग फॅन मी झालो होतो. पत्रे घेतलेले होते पुठ्ठ्याचे आणि असे गळ्यात लावलेले होते आणि मी पंखा. एक्सक्यूज मी, काही मजा येते जरा. व्यवस्थित होत आहे. मजा लागली कारण काय ते पंखाची. काय करताय तुम्ही परत तुमच्याबद्दलच सांगताय. माझ्याबद्दल? सर तुम्ही कशाला फॅन बिन करून दाखवताय? तुम्ही फॅन
झालात का नाही ह्यात इंटरेस्ट नाहीये. ते कुठला फॅन झालेत का ते विचारा ना सर. हो सॉरी ते माझ्यावर एकदम मी माझं सांगायला लागलो. माझं सांगायला लागलो म्हणजे ते तुम्हाला प्रश्न विचारतायत. ते इंटरव्ह्यूअर आहात का तुम्ही? नाही मी इंटरव्ह्यू घेणार आहे. मग पण ते तुम्हाला प्रश्न विचारतायत की नाही? तुमचं मानधन मी त्यांना देऊ का आणि त्यांचं शाल आणि श्रीफळ तुम्हाला देऊ का? सांगा बरं. नका हे असं करू प्लीज सर. येस त्यांना प्रश्न विचारायला देऊ नका. तुम्ही प्रश्न विचारा. हो नाही काय होते प्रश्न काय होते मी त्यांच्याशी प्रश्न विचारला ना तोपर्यंत व्यवस्थित असतो. त्यांची शैली इतकी जबरदस्त आहे ना ते फिरून मला प्रश्न विचारतात आणि तो पॉइंट मिस होतो फ्लिप करण्याचा आणि मग उत्तर देऊ. सावध राहा. आता मी ऍक्टर सावध राहा आणि काही बोलू नका. नाही छान काही बोलू नका. मी करतो व्यवस्थित. ओके व्यवस्थित आहे सर. समोर असताना काय घाबरायचं म्हणा. स्वतःबद्दल सांगा. त्यांना काही विचार. अगदी काय माणसं पुस्तकासारखी. सर चलो समीर सर येस ऍक्शन. एखादा माणूस शिखरावर उभा असतो पण त्याच्या मागे अनेकांचा हातभार लागलेला असतो. तुमच्या यशाच्या मागे तुमच्या पत्नीचा सुद्धा तेवढाच वाटा आहे. अरे काय सांगाल त्याबद्दल? काय माझ्या यशाचं कुठे घेऊन बसलात? माझं यश काय डोंबलाचं यश. मी आपले प्रयत्न करत असतो. तुमच्या यशाबद्दल मला फार कौतुक वाटतं. मला काय तमाम प्रेक्षकांना ना फार उत्कंठ असते की समीर चौगुले वयाची आता ऐकच तुम्ही 50 गाठली आहे. 29 वर्ष 51 कंप्लीट. या पूर्ण प्रवासात 29 वर्षांची कारकीर्द काय होती? तुमच्या पाठीमागे कोण होतं? माझी बायकोच असेल. काय झालं समीरजी? काय होतं प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक पत्नी असायलाच हवी जी आपल्या पडत्या काळात आपल्यासोबत उभी राहते. आता तुमच्या अनेक मुलाखतींमध्ये मी ऐकलेलं आहे तुमची जी पत्नी आहे ती तुमच्या पडत्या काळात तुमच्यासोबत होती. हो की नाही? त्यांच्याबद्दल तुम्ही अगदी तोंड भरून बोलत असता हो की नाही? मी जेव्हा जेव्हा तुमची मुलाखत ऐकतो पाहतो तेव्हा मी सुनीताजींचा उल्लेख ऐकत असतो. कविता तुम्ही दुसरं लग्नही केलं का? नाही एकच लग्न केलं. तिचंच नाव कविता आहे. अच्छा बरं कविता नाही पण त्यांच्याबद्दल मला कौतुक काय वाटतं आजपर्यंत प्रेक्षक हे सांगायला फार आवडेल. पहिलं मानधन पहिली नाईट समीर चौगुले या माणसाला मिळाली ती 300 रुपये. पण त्या 300 रुपयात सुद्धा टुकीनं संसार केला कविताजींनी. आता नाईट म्हणजे काय तर आपल्याला नाटकासाठी जे पाकिट मिळतं त्याला आपण नाईट म्हणतो. काय सांगाल तुम्ही या प्रवासाबद्दल की 300 रुपयात सुद्धा आपली सहचारिणी आपल्यासोबत ठामपणे उभी राहते संसार करायला? काय सांगाल? त्यांना अडवा ना समीर सर. हो सर मी अडवतोय त्यांना पण ते असं कसं मोठा माणूस आहे ना बोलता बोलता गॅपच देत नाहीत. शिरानामध्ये मग अँकर आहात ना तुम्ही. अँकरचं काम काय असतं? भरकटलेला जहाज जागेवर आणणं थांबवणं अडवणं का शेपुटा तुम्ही जहाजाच्या मागे मागे फरफटत जायला? नका अडवा त्यांना. हो हेच मी तेच करतो आहे. सतत उठू नका हलू नका. क्लोज लागलाय. काय झालं? तुम्ही आता हेच करा बोलणारच नाही. मी तुमच्या पत्नीबद्दल बोलत होतो समीरजी. प्रेक्षकांना ऐकायला फार आवडणार आहे. हे बघा तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल बोला. माझ्या पत्नीबद्दल बोलू नका तुम्ही. माझी पत्नी काय तुमची पत्नी काय जगातल्या तमाम स्त्रियांचा हा स्थायी भावच होतो बायको झाल्यानंतर की नवऱ्यासाठी काळीच पिळवटून टाकतात की अरे बापरे काय करू नवऱ्यासाठी आणि काय नको. तुमची पत्नी तर आपला नवरा म्हणजे विनोदाचा महारथी असल्यानंतर एका बाईनं काय काय करायचं. हो तुमची पत्नी काय म्हणजे? पण मी सांगतो प्रेक्षकांना फक्त बायकांबद्दल नाही हे आपल्या जवळच्या मित्रांबद्दल सुद्धा असतं. आपल्या जवळचे मित्र जशी आपली बायको आपल्यासोबत ठामपणे उभी असते आपल्या पडत्या काळात स्ट्रगलच्या काळात तसे आपले मित्रही उभे असतात. तुमचे सुद्धा कॉलेजमधले लहूजी मला आठवतात. लहूजी तुमच्यासोबत उभे होते. होय लहूजी आणि मी जवळजवळ 3. लहूजी कोण? लहूजी कोण? तुमचे मित्र लहूजी. त्यांच्याबद्दल किती मुलाखतींमध्ये समीरजी चौगुले आम्ही ऐकलेलं आहे की लहूजी म्हणजे आधी गुरुवर्य मग मित्रवर्य. त्यांनी नाही विश्वास सोहनी. विश्वास लहूजी कुठून आणले तुम्ही? काय म्हणजे हेच नाही ना विश्वास सोनी लहूजी ना विश्वास माझ्या गुरूंचं नाव असं कारण ना ते एकदम काळजा. अगदी बाबा माणसाच्या ना व्यक्तिमत्वात कळतं की तो समोरच्याला किती आदर देतो. सहसा संदर्भ चुकत नाही पण अगदी बरोबर विनोदाचा महारथी समोर म्हटल्यानंतर मला संदर्भ आलेले पण हरकत नाही. काय मला विश्वासजींबद्दल काय काय दिलं त्यांनी तुम्हाला? नाही विश्वासजीने मला सर्वस्व दिलेलं आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की विश्वासने मला फक्त नाटकच नाही शिकवलं तर जगणं शिकवलं. आणि मी असं स्टेटमेंट केलं तर खरं तर खोटं होणार नाही
की माझ्या आयुष्याचे 2 पिलर्स आहेत. एक लहुजी नाही एक विश्वास सोहनी आणि दुसरे माझी कविता म्हणजे बायको माझी. लाख मुलाचं बोललं गेलं समीर चौगुलेकडनं. मला या गोष्टीचं कौतुक वाटतं. मित्रांनो, प्रेक्षकांनो, रसिकांनो, आज समीर चौगुले नावाचा डोलारा आपल्याला नांदताना दिसतो, पण त्याचे आधारस्तंभ कोण आहेत? कविताजी आणि विश्वासजी. सुंदर मुलाखत सुरू आहे. आता आपण वळणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीकडे. तुम्ही पाहत राहा अफाट शक्ती अचाट व्यक्ती समीर चौगुलेंसोबत. नमस्कार. छान मजा आली. ज्यूस बीस असेल तर सांगा जरा. मजा आली ना? काय झालं? काही चुकलं? अरे तुम्ही तेच करताय ना परत समीर चौगुले. नाही काय तुम्ही स्वतःबद्दलच बोलताय. लक्षात येत आहे का तुमच्या? तो प्रश्न पण मी त्यांना विचारला होता. अरे पण तुम्हीच उत्तर दिलीत की नाही? आणि मुळात अँकर तुम्ही असताना ब्रेक हे कसे काय घेतात? कसे घेतात ब्रेक? फटच देत नाही मी. शिरू कुठून त्याच्यात मला हेच मला माहित आहे तुम्ही शिरा कुठे. आणि त्यांनी ब्रेक अनाऊन्स केला ना, तुम्ही पण करा ना ब्रेक अनाऊन्स. अरे पण त्यांनी ऑलरेडी केल्यावर 2 ब्रेक होतील ना. अरे आंबाड एकच लावणार ना. पण लाईव्ह शो सुरू आहे का हा? एडिट होईल ना त्यांचं. अरे पण काय प्रॉब्लेम झाला, त्यांनी ब्रेक घेतल्यानंतर हे फिरलं असं फिरलं नाही. तुम्ही हात जोडले नमस्कार ज्यूस बीस करायला लागलात लगेच. तेवढं हसू नका. नाही हसत नाहीये. तुमचं मॅनेजर मोठं तोंड करून मागतो 1.5 लाख रुपये, तुम्ही 25,000चा पण करत नाहीये तिथे. हसू नका. मी खरंच सांगतोय, मी तुमचं पेमेंट आहे ना सरांना देईन. मी हे बा हे असं नाही करायचं. मी आता घेतो मी. तर अफाट शक्ती अचाट शक्ती या कार्यक्रमात थांबा ना. ऍक्शन तर बोलू द्या ना. नाही दडपण आला असणार. काय होतं प्रत्येकाला सवय नाही हो मुलाखती करण्याची. आमचं काय कामच आहे मुलाखती का? त्यामुळे आम्हाला ऐका समीरजी, मला मी काय सांगणार बाबा, विनोदाचा महारथी. नाही जागा कशा घ्यायच्या, बोलायचं कसं सगळं. विनोदाचा आणि ह्याचा काही संबंध नाही. तुम्ही सांगा. नाही मला काय म्हणायचं आहे की समजा आता याच्या पुढे तुम्ही जर मुलाखत ऍक्शन म्हणाले की 2 सेकंदांचा पॉज द्या. काय होतं त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा. म्हणजे मला माहित नसतं 2 सेकंद थांबायचे. मला माहितीच पहिलंच आहे ना. आता थांबतो. बरं चांगलं सुरू आहे सर. फक्त तुम्ही बोलायचं आहे. तुम्ही बोला. तुमच्याबद्दल बोलायचं आहे. मला तर आवडतं बोलायला. मला बोलतं करायलाही आवडतं. मुलाखतीत बोला प्लीज. सर काय ना, तुम्ही प्लीज तुमच्याबद्दल बोला एवढंच मला सांगा. समीर सर लक्षात ठेवा. आता लगेच घ्या. महत्वाचं आहे. छान चालले ना. हो छान चाललंय. होय. 2 सेकंद थांबून करायचं काय, त्यांना टेक्निकलला पण वेळ मिळतो. बरोबर. चलो ऍक्शन. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अफाट शक्ती अफाट शक्ती या कार्यक्रमात. सर एकच मिनिट. अरे तुम्ही का नाही घेताय? अरे पण 2 सेकंद थांबायचं होतं ना. मी थांबलो 1-2 म्हणेपर्यंत त्या माणसाने सुरू केलं. अरे पण तुम्ही पण करा ना सुरू. अरे म्युझिक नंतर 2 सेकंद थांबायचं होतं, त्यानेच सांगितलं ना. नाही समीरजी ते नौक्यांसाठी काय होतं लक्षात घ्या. नौके असतात ना ते गांगरतात, त्यांना लक्षात येत नाही थांबायचं काय. लाईट चेंज होतात, त्याच्यानंतर परत कॅमेराचं पण असतं ना. टच फोकस असतो. सर मी नौखाच आहे ना, म्हणजे मी थांबायला पाहिजे ना. हा पण काय झालं, जर अगदीच वेळ गेला तर मग मुलाखत पडते ना. नाही सर पडतेच आहे सर 1 मिनिट प्लीज. एक काम करा, डायरेक्ट रॅपिड फायर सुरू करा. बाकीचं आपण नंतर बघूया. नाही हे असं नका करू. मी घेतो आधीच घेतो ना. नको, काही गरज नाहीये. आधीच सगळं पडलेलं आहे. रॅपिड फायर सुरू करा, बाकी नंतर बघूया आपण. हा घेतो मी आधीपासून घेतो ना. त्याच्या सांगताय ना नका घेऊ. घेणार रॅपिड फायर करूया, नंतर काढूया सगळे शॉट तुझे. नाही नंतर नको, मी नंतर युकेला चाललोय. वेड्यात का जरा. आजच नंतर, उद्या परवा नंतर नाही. अच्छा ओके. आज युकेचं सांगू नका काय ते कौतुक. हे नीट करा. आणि मॅनेजरला सांगा, एवढे पैसे मागतो ना 1.5 लाख रुपये, त्याला सांगा काय आपण माती खातोय ते इथे. चला ऍक्शन. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता वळणार आहोत अत्यंत इंटरेस्टिंग सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. मी तुम्हाला काही पटपट प्रश्न विचारणार आहे. 7 प्रश्न आहेत. त्या 7 प्रश्नांची उत्तर तुम्ही दिलीत तर तुम्ही जिंकणार आहात हे गिफ्ट हॅम्पर. तर तुमचा पहिला प्रश्न आपण सुरुवात करणार आहोत. सर तुमचा आवडता रंग कोणता? आकाशी. तुमचा? निळा. आवडता पक्षी? पोपट. आवडती वेळ दुपारची. आवडता फळ आंबा. आवडतं ठिकाण? पटकन अरे थांब. हे महाबळेश्वर. आवडता अभिनेता? अरुण कदम. जोरदार पाहिजे समीर चौगुलेंसाठी. 7ही प्रश्नांची उत्तर अगदी जलद गतीने दिल्याबद्दल त्यांना मिळत आहे हे गिफ्ट हॅम्पर. समीर चौगुले, थँक्यू.
गॉड, मला कल्पना नव्हती हो 7 याच्यात मला मिळेल. पटापट उत्तर दिली तुम्ही. ओ हो, आय रिअल गॉट इट. येस सर, मजा आली मला. नाच सर. इंटरव्ह्यू कोणाचा होता? त्यांचा. येस. इंटरव्ह्यू घेणारा कोण होता? मी. मग रॅपिड फायरचे प्रश्न कोणी विचारले पाहिजे? मी विचारले पाहिजे. उत्तरं कोणी दिली पाहिजे? त्यांनी. मग गिफ्ट कोणाला मिळालं पाहिजे? त्यांना. मिळालंय कोणाला? मला. ओ, मला कसं मिळालं हे गिफ्ट? मला कसं मिळालं? नाही, मला कसं मिळालं? अरे कारण तुम्ही तेच करताय परत सर. तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारायला देतात आणि तुम्ही स्वतःच उत्तर देताय. ते मला प्रश्न विचारता. अरे 1000 लोकांनी मला सांगितलं नको घेऊ समीर चौगुलेला, स्वतःच बोलण्यात मग्न असतो तो, पण नाही, मला तेच ऐकायचं होतं. सांगा त्या मॅनेजरला जाऊन सांगा, तुमच्या जे पैसे मागतो ना ते नाही तेवढ्या किमतीचं काम नाही करत तुम्ही. त्या मॅनेजरला अवकात माहितीये का तुमच्या? ऍक्च्युली तिलाच माहिती आहे. हा, बायको आहे माझी ती. बायको मॅनेजर आहे. बायको मॅनेजर आहे? समीरजी, म्हणजे मी काय ऐकतोय, आमच्या प्रेक्षकांना या गोष्टीची उत्कंठ आहे बरं का. बसा सर, मला सांगा, तुमची पत्नीच तुमची मॅनेजर आहे, कसं जमवतात त्या मला सांगा. नाही, एक दिवस तीच मला म्हणाली की तू बाहेर कशाला पैसे देतो, मी घरीच असते तर मी सगळं मॅनेज करते. चल निघ, चल चल निघ, स्वतःच सांगत बसलाय तर निघ, चल. गिफ्ट पॅकअप नाही करायचं काही. अफाट कॉन्सेप्ट आणि परफॉर्मन्स सुद्धा, अतिशय रंगतदार झाला परफॉर्मन्स आणि मुलाखत सुद्धा. बघा हा सर असे काय म्हणतात. प्रसाद दा, खरंच असं कोणाच्या बाबतीत झालं असेल की काय असा प्रश्न डोकवायला लागला मनात. पण ब्रिलियंट कॉन्सेप्ट आणि छान सादरीकरण. सम्या, काहीही न करता दिलेला जो आळस होता तो मला खूप आवडला. विलक्षण होता. आणि बरेच दिवसांनी विश्वासचं नाव ऐकलं, विश्वासची आठवण आली. गॉड ब्लेस यू विश्वास. आय लव्ह यू विश्वास. वी ऑल लव्ह यू. थँक्यू. मजा आली, मजा आली. थँक्यू सर. सई, क्यूटसी परफॉर्मन्स होता एकदम. सचिन मोटे सरांचं ह्याच्यासाठी कौतुक वाटतं की सिम्प्लिसिटी इज द बेस्ट पॉलिसी असं म्हणतात. म्हणजे खूप सिम्पल कॉन्सेप्ट होती, पण ती मला असं वाटतं की सिम्प्लिसिटी रेअर असते आणि म्हणूनच ती भिडते, आणि ही कॉन्सेप्टही भिडली. राऊत, तुझी पण तितकीच दमदार साथ होती. मजा आली. थँक्यू. खूप खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, मेहुण्याचं लग्न जुळवून स्वतः लग्नाच्या घोडीवर बसायला सज्ज झालाय एक उतावळा नवरा. चला बघूया त्याच्या प्रयत्नांना यश येत आहे का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या सगळ्या अतरंगी कलाकारांना. अरे उठ ना, त्या मुलीकडचे कधी पण येतील. जा, उठ, आवर जा, उठ. नाही, मला नाही करायचं आता लग्न. मला कंटाळा आलाय. सगळे नकार देतात. हो हो. माझ्याकडे ना बँक, ना बॅलन्स, ना सोनं, ना अडकं, ना नोकरी, ना धंदा, ना घर, ना दार. सगळे येतात, नकार देतात. मला टेन्शन येतं. मग मी परत जास्त खायला लागतो, परत वजन वाढतं. हे नकार चक्र असंच चालू. मला नाही करायचं लग्न. ऐक शांत, मला नाही करायचं. ऐक शांत हो. ऐक, माझ्याकडे एक आयडिया आहे. कसली आयडिया? आयडिया आपणहून चालत येणार आहे. तू फक्त मला साथ दे. पण कसली आयडिया? सगळं कळेल. तू फ्रेश हो, मी तुला सांगते सगळं. तू जा, फ्रेश तर हो. एक आयडिया येणार आहे आपल्याकडे चालत, मी तुला सांगते सगळं. आले वाटतं ते. हो, मी बघते. तू जा, फ्रेश हो, मी बघते. नमस्कार नम्रताजी. जी नको ना म्हणू, नमुडी म्हणा. एकदम नाही हो असं नमुडी. हॅलो बोलतो मी. असं पहिल्याच वेळी. चालेल. बसा ना, बसा. प्लीज बसा. थँक्यू. मी बोलवलं तुम्हाला. हो ना. काय करताय? मी तुम्हाला बऱ्याचदा त्या प्रिंटआउटच्या दुकानात पाहिलंय. अरे हो. आणि तुमच्या नजरेतलं माझ्यावरचं प्रेम सुद्धा पाहिलंय. माझ्याकडे तुम्ही चोरून बघत असता माहितीये मला.
माझं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचलं म्हणजे पोहोचणारच. प्रेमाच्या नेटवर्कला कुठल्याच वायफायची गरज नसते. ते पण आहे. ते आपलं टॉवर बरोबर शोधत. मी टॉवर आहे. मिनी टॉवर आहे. बरं औरुस टॉवर आहे. टॉवर तर बरं मोठा असतो ना. मला चालेल औरुस टॉवर. मला चालेल. चालेल चालेल. म्हणजे तुम्ही माझ्यावर प्रेम करता. किती दिवस झाले माझ्या मनामध्ये होतं की तुम्हाला सांगावं माझं प्रेम, पण माझी ट्रेनिंगच होत नव्हती. खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करता? का नाही करणार? पण तुम्ही आवऱ्या, चिकन्या, देखण्या, कोऱ्या, करकरीत, मना होकार तुम्ही द्याल? का नाही होकार देणार? एवढ्या राजबिंड्या पुरुषाला कोण नाही म्हणेल? मी राजबिंड आहे. आवऱ्या दिवस झाले मला कोण बोललं तर नाही राजबिंडा. मी बोलते ना तुम्हाला. मला बोलतात ए इकडे राजबिंडा. मी राजबिंडा. पण बसा ना. काय म्हणजे सगळं होईल, जुळेल वगैरे. फक्त मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. सांगा ना बिंदा. आता टेन्शन घेऊ नका. मी माझ्या दादाला फक्त बोलावते. मला सगळं माहिती आहे. ऐका तर खळ. आपण एकदा बसून व्यवस्थित बोलूया रितसर. दादा हे बघ काय आलंय. कोण आलंय? दादा. दादा दादा. हाँ थैंक यू. बार बार दिवाली मत मांगना. अभी क्रिसमस आ गया. हो गया एक बार दिवाली दिया. चलो ठीक है. हे काय तुम्ही मला दिलं? दादा ते नाहीयेत. ते हेत. आयडिया. अरे सॉरी आमचं ते सफाई कामगार यायची हीच वेळ आहे ना. म्हणून. अच्छा. कोण आहे हा? तुला म्हंटल ना माझ्याकडे एक आयडिया आहे. ती हीच आयडिया आहे. सगळं कळेल. तू फक्त होला हो म्हण. मी आहे कमी. अहो तुम्ही ऑलरेडी आलेलाच आहात. नमस्कार. मी आगे पीछे अरुण कदम. मी ऊपर नीचे प्रसाद खांडेकर. अच्छा काय तुमचं असं काय? आगे पिछे म्हणजे माझं प्रिंटआउटचं दुकान आहे ना. आगे पिछे मारून मी देतो ना प्रिंटआउट आहे ना. आणि तुम्ही असंच ऊपर नीचे असंच काय हे नाही ना. किती विनोदी आहात. थँक्यू. काय करता तुम्ही? काय तुमचं? काही नाही सांगतो. चांगलं जुळायला पाहिजे. सांगतो. माझी 2 दुकानं आहेत. 3 गाड्या आहेत. सोनं नाणं व्यवस्थित आहे. बँक बॅलन्स एकदम मस्त. अच्छा म्हणून ही आयडिया आहे. वा. नाही काय छान आहे. हो. यांच्याशी मला लग्न करायचं आहे. काय आता काय झालंय? एक प्रॉब्लेम आहे. काय? मला तुमच्याशी लग्न करायचंय पण एक प्रॉब्लेम आहे. काय? मी माझ्या आई वडिलांना एक वचन दिलं होतं की जोपर्यंत दादाचं लग्न होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. नाही प्रॉब्लेम असं झालं की आज दादाला बघायला एक मुलगी येणार आहे. आणि जर त्यांना दादाचं स्थळ आवडलं तरच आपल्या दोघांचं लग्न होऊ शकतं. तर ते आपल्याला फक्त जुळवून आणावं लागेल. म्हणजे दादांचं लग्न झालं तर तेवढं फक्त तुम्हाला करायचं. मी आहे ना. कराल ना तुम्ही? माझ्या दादाचं लग्न तुम्ही लाव. नाही झालं तर मी कोलमडून मरेन. नाही आता नाही. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी आलोय ना. मी आहे. सगळी जबाबदारी आता मी घेणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. दादाचं लग्न झालं का? आलं वाटतं बघ. आले. नमस्कार. खांडेकरांचं घर हेच काय? हेच घर आहे. आपण आगे पिछे अरुण कदम. आपण सरसकट मोरे. मुलगी दाखवायला आलो. मुलगी. अरे या बस. तुम्हाला पाणी नाही. तुम्हाला घर शोधायला त्रास नाही ना झाला? नाही त्याचं काय आजकाल घर शोधायला त्रास होतोच थोडासा. काय विदाऊट एजंट कामच होत नाही. काही समजली हो.
ताई मुलगी निर्बुद्ध आहे, पसंत आहे. पसंत आहे. पसंत आहे. पसंत आहे. नाही एक मिनिट, काहीतरी गैरसमज होतोय. घर शोधायला म्हणजे आमचा पत्ता शोधायला काही त्रास नाही ना झाला तुम्हाला? नाही अजिबात हे नाही. विचारायचं होतं. रखडलेले खांडेकर विचारून लगेच घर दाखवलं. बरं झालं म्हणजे कसं आज पोरीचं म्हणजे बघायला मोठी मोठी माणसं आलेली आहेत. मुलगा हा काय? हा मुलगा हाच मुलगा आहे. बाबांनो मला चालेल. मला चालेल. चालेल तुम्हाला. अरे वसाऱ्या, मी आवरून नाचतोय, तुझं लग्न होणार आहे, तू थोडं तरी नाच. दमशील नको, थांब. खूप दमशील, आवरून नको नाचतो, बारीक बिरीक होत. बाबांनो मला अरे चालेल. काय चालेल तू बस इथं, काय चालेल घबरा. तुम्ही बसा, पाहुण्यानो बोला बोला. ऐका, ते काहीतरी बोलतात. हे बघा मी ह्या पोरीचा बाप आहे. हे बघा तोंडावर बोलणारा माणूस आहे मी, मागे पुढे बोलणार आहे ते तोंडावर. एकूण ते एक पोरगी आहे का नाही माझी. हा म्हणजे शेवटी माझं काय कर्तव्य आहे का नाही, पोरगीचं चांगलं भलं व्हावं. तुम्ही काय म्हणाले? काय? हा पोरगा, हा मुलगा. मुलगा, हा पोरगा, हा मुलगा. अरे हा बाप्या आहे. नुसता बाप्या नाही, जाड्या बाप्या आहे. हा मला सांगा, माझी पोरगी ह्या माणसाच्या घरात घालू मी? मग मी पण तुमच्या दारात आलो नाही करायचं लग्न. निघा तुम्ही. अशा 56 पोरी मिळतील. तुमचं वय बघता 56 काय, तुम्ही जास्तीच्या पोरी बघितल्या. 57 निघा तुम्ही. मला काय करायचं लग्न? नाही म्हणजे अपमान करतायत. हा शोभत का यांना ना. बघा ही आगावगिरी मला आवडली ना, आम्ही निघतो. चाल निघा. हॅलो, तुमच्या पाया पडतो म्हणजे काय नाही बस ना. एकदम तुम्ही असे तोडून लग्न जायचं नाही. तुम्ही टेन्शन घेऊन. दाजी इकडे इकडे या. तुम्ही त्यांच्यात पाया पडायचं नाही. खांडेकरांच्या जावई आहेत, तुमचाही मानपान आहे. मी या घरात जावं. खांडेकरांच्या जावई आहेत तुम्ही. आता कुणी बोलायचं नाही, सगळ्यांनी खाली बसा, मी बोलणार. तुम्हीच उभ्यात बसा आधी तुम्ही. हे बघा, आता थोरला जावं म्हणून सगळी जबाबदारी माझ्याकडे. बरोबर. काय प्रॉब्लेम आहे, काय पाहिजे तुम्हाला मला सांगा. नाही काय पाहिजे म्हणजे कसं पाहिजे. आता माझी पोरगी मी तुमच्या घरात देणार, बरोबर आहे का नाही? म्हणजे काय कसं आहे, वाईट वाटून घेऊ नको. नाही बोलत. पोराचं जर बँक बॅलन्स केला असतं तर बरं झालं. झाला भाई, गलत बात की. आता तुम्ही गेलात, आता बँक बॅलन्स. बँक बॅलन्स विचारतायत मला. 52 रुपये. 52 रुपये. 52 रुपये और पैसे बँकेत आहे तुझ्या. तुला इन्कम टॅक्सची रेट पडेल म्हणून कधी भीती नाही वाटली? वाटते पैसे आहेत तुझ्याकडे. दाजी भीती नेहमी वाटते. ती खिशात 52 रुपये आणि वार्ता 56 पोरींच्या करतो. याला मला पोरगी द्यायची नाही. तुम्ही थांबा. अहो हाय त्यांच्या बँकेमध्ये पैसे. दाजी नाही हाय बँकेत पैसे. ऍक्च्युली काही झालं, ते लहान होते ना तेव्हा त्यांचे आई वडील गेले. ती जबाबदारी ती माझ्याकडे दिली. 5 लाखाची FD त्यांनी माझ्या नावावर काढली होती. आता मोठे झाले ते. बरोबर. आता ती 5 लाखाची त्यांना FD म्हणून द्यायची आहे. माझ्या नंबरवर, आमचं जॉईंट अकाउंट आहे, माझ्या नंबरवर पाठवा. आले चेक करा. आले दादा. ताई केवढे शून्य आहेत. 5 लाख रुपये. 5 लाखाची म्हणजे आले. आता टेन्शन आहे काय म्हणजे यांच्या अकाउंटला 5 लाख 52 रुपये आहेत का नाही? काय चालेल फबाड फोडू, काय चालेल. हा चालेल, काय चालेल. बघ इथं घबरा. कसं आहे काय, राग बांधू नको. हा बघा मी पोरीचा बाप आहे, मला बोललं पाहिजे. बोला. पैसे आहेत बरोबर. पण मला सांगा 5 लाख रुपये तुला आयुष्यात पुरणार आहेत का मला सांग. उद्या 5 लाख रुपये संपलं, खाशील काय, माती खाशील. सोनं नाणं नको त्यांच्याकडे घाण ठेवायला, कधी वेळ आली तर. सोनं नाणं आहे काय यांच्याकडे? झालं म्हणजे सोन्यासारखा निर्व्यसनी पोरगा आहे, त्याचं काय नाही. ताई हे नातीत सोन्यात मोजतात. मला यांच्याशी लग्न करायचं. कुठं पोरगी, आमची काय पोरगी वर आलेली नाही आहे. आम्ही जातो, आम्हाला. अरे तुम्ही लगेच काय लग्न मोठं. तुम्ही थांबा, लगेच कसं लग्न. तुम्ही थांबा.
सोना नाणं हाय यांच्याकडे. दाजी नाही आहे. अरे हाय वाचाऱ्या तू का काही झालंय. परवा मी हल्दीला गेलो होतो तर त्यांनी त्यांची चेन मला दिली होती. वाचाऱ्या विसरला तू म्हणा ते. असं काय करतोस तू घ्यायची तू मोठं केवढं म्हणायचं आहेस तू घ्यायची. अरे हा द्या द्या बरं आलं दाजी विसरलो होतो मी. आणि हे घासलेट पण घे. घासलेट नाही दाजी ब्रेसलेट आहे ते. हे घेऊन टाक. हा बघा आहे का नाही म्हणजे सोनं नाणं यांच्याकडे. दाजी दाजी मी 3 अंगठ्या पण दिल्या होत्या तुम्हाला. कधी? अहो हळदीला नाही का अंगठी घेऊन गेलात माझी. नाही ती माझी आहे दाजी ती अंगठी माझी आहे. ती माझी आहे. द्या ना दाजी. ती माझी आहे. निघत नाही काही झाले जाम बसले ते माझी आहे निघत निघाली म्हणजे अंगठी. त्या उरलेल्या 2 पण नाही. दाजी तुम्ही मला जोडवी पण दिलेली मी तुम्हाला. जोडव्या घाल कंबरपट्टा घाल पाट्या घाल वाचाऱ्या गल्यान हार घाल नाही इकडं छल्ला पण घाल. छुमुक 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 वाजव सगळं छुमून घेतो वाचाऱ्या माझ्याकडचा. बँक बॅलन्स आला. बरोबर. सोनं नाणं पण आले. सगळं आहे बरं. अजून काय पाहिजे? काय पाहिजे म्हणजे मला सांगा. व पैसा काय आज आहे उद्या नाही आणि सोन्याचं काय घेऊन बसलं. हे बघा मला सांगा कायम स्वरूपी काय ह्या माणसाला इन्कम आहे काय म्हणजे नोकरी धंदा आहे का. आता 2 टाइम हिला खायला घालण्यासाठी नोकरी नको चांगली. आमचं आम्ही काय तर बघू ना. तुम्हाला काय करायचं लग्न करून द्या ना. नाही पण नोकरी नको का. आता नोकरी धंद्याचं आमचं बघू. तुम्हाला काय फरक पडतो. सांगितलं तर सगळं नाही करायचं लग्न. नाही करायचं लग्न. काय नाही करायचं तू थांब. मी लग्न करतोय ना भाला तुझं कसं तरी नको टेन्शन. बघा नोकरी नाही आहे. हाय हाय कुठं काय सगळे खाण्यापिण्याची त्याचा मोठा व्यवसाय आहे. त्याच्याकडे एक दुकान आहे. दाजी 2 दुकान आहेत. एक आहे एक मला राहू दे बचाऱ्या. अहो दाजी माझी 2 दुकानं तुम्हाला कामाला ठेवले ना माझ्या 2 दुकानात. कामाला दुकान आहे. मी नोकर यांच्याकडे मालक आहे. 2 दुकान. 2 दुकान आहे. होय काय तुमच्याकडे कशी काय ती मग. नाही कैसे ऍक्च्युली काय झाले लहानपणापासून जबाबदार नाही ना कोण. मग माझ्याकडे ती आली दुकान. आई वरील गेले मुलं. बरोबर. मग मी बोललो आता हा मोठा झालाय परत नको द्यायला. बरोबर. जबाबदारी मोठ्या मनाचा माणूस आहे. बरोबर आहे ना. हे काय नावावर करायची ना ती 2 दुकानं बॉन्ड पेपर. म्हणजे घरातच आणून ठेवलं होतं. तयारीतच ठेवलं होतं. रेडी ठेवलं होतं सगळं. कसं पटकन कधी गरज लागेल ना आपल्याला म्हणून. काय बडीशाप आहे का बस जेवल्यानंतर पचकन खायला घरात ठेवलंय. इथे सही करा. इथे सही करा. करतो इथे सही करा. त्याच्यामध्ये लिहिलंय की हा हा सगळी प्रॉपर्टी प्रॉपर्टी सगळी बघा. बँक बॅलन्स सोनं नाणं प्रॉपर्टी सगळं. आता काय अडचण आहे. काय अडचण नाही. लग्न जुळलं. खरं सांगतो तो म्हणला म्हणजे माझी पोरगी मी चांगल्या घरात देतोय. सुखी होईल हा बघ स्थळ चांगलं आहे फक्त पोरगा थोडा स्थूल आहे बाकी काय नाही. तेवढं समजून घे. पाहुण्यानो आम्हाला हे लग्न मान्य आहे. हा मग पुढची बोलणी करायला मग आम्ही लगेच उद्याची या पाया पडतो. पाया पड. हॅलो हॅलो कशाला एक पाहुण्यानो इकडे काय आहे आज नगारा थोडा कमी करायचा. म्हणजे कसं मी काय अजून मधून येणार आहे तेव्हा मी वरचेवर असा पाय वर करीन. आयुष्यभर संसार करायचा आहे का नाही तेवढं लक्षात ठेवा. नगारा हा बघा. आणि उद्या लग्नाची बोलणी करूया. चला येऊ मग आम्ही. चला येऊ चला बघू. थँक्यू. चला येतो. थँक्यू. पण उद्या या. प्लॅन सक्सेसफुल. मी तुला म्हटलं होतं ना ती आयडिया कामी आली की नाही. बँक बॅलन्स सगळं लगेच कसा दरवाजा बंद करतात रे. नमस्कार आपला परिचय. मी आगे पिछे अरुण कदम. इथे कशाला आलात. यांच्याशी लग्न करायला. कोणाची. मुडीची. तुमच्याकडे काय काय आहे. दागिने माझ्याकडे आहेत. म्हणजे 2 दुकानं माझ्याकडे आहेत. तुमच्याकडे ना बँक बॅलन्स ना दागिने ना दुकानं. अशा माणसाच्या हातात माझ्या बहिणीचा हात कसा देऊ मी. अरे आता कशी मीच सगळे तुम्हाला दिले ना. माफ करा
आधी काय ते कमवा नंतर या. मी माझ्या दादाच्या शब्दाबाहेर नाही. सॉरी. अरे सांगा तुम्ही काय नाही तुम्ही निघा. सॉरी मी नाही देऊ शकत. मी नाही देऊ शकत. निघा. माझ्या बहिणीचा हात नाही देऊ शकत. ऐका ना तुम्ही, मी तुमच्या पाया पडतो. सॉरी, माफ करा. निघा. धन्यवाद. वा 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 वा, आम्हाला हा परफॉर्मन्स सरसकट आवडला. बघूया हास्यरसिकांना ही हसवा फसवी कशी वाटली आहे. प्रसादा. अफलातून मजा आली. ऍक्च्युली अरुण, तू ना फक्त आगेपिछे नाही, तू सार्वभौम आहेस. सगळीकडे आहेस तू, सगळीकडे, सर्वत्र, यत्र तत्र सर्वत्र. थँक्यू. वा वा, बहारदार, तुफान एनर्जी, नेहमीप्रमाणे गोड कॉन्सेप्ट होती आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स छान, मजा आली. थँक्यू. मंडळी, हास्याचा हा गजर असाच चालू राहील. आजच्या भागात मात्र इथेच थांबतो आहोत. आता भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका, सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी. हास्याचा गजर करून मनोरंजनाचा सप्ताह साजरा करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक चर्चासत्र आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे सुखी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली. चला बघूया या किल्लीनं हास्याचे दरवाजे कसे उघडतात ते. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या सगळ्या इरसाल विनोदवीरांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी होस्ट रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या टॉक शो मध्ये, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. आपण या कार्यक्रमात काय करतो माहितीये ना, एक विषयाचा टोप घेतो, त्यात मान्यवरांचं कोबी कचा कचा कापतो, मग माझ्या कवितेचा मैदा आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांचा कॉर्नफ्लोअर टाकला आणि चवीपुरतं मोरे टाकलं की झाला आपला कोबी मोरे चुरियन तयार. उफ, तुम्हारे कोबी जैसे हेयरस्टाइल ने मेरा मंचुरियन. मोरे मोरे गप्प बसा, तुमच्या तोंडात अजिनोमोटो. अरे काय 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 प्रकार आहे हा? सर, तुम्हाला कोबी मंचुरियन नाही माहिती? ते नाही का ऑरेंज कलरचे असे गोळे असतात, कुरकुरीत असतात, जर असे शेजवान चटणी डुबवायचे आणि खायचं. मला माहितीये, मी सुद्धा खातो फास्ट फूड, मला माहितीये. हा काय प्रकार म्हणजे हा ओळख करून देण्याची ही कुठली पद्धत आहे ना? अच्छा ते होय. सर, उसको ना रसिका स्टाईल कहती है. थर्ड क्लास आहे. आय एम सो सॉरी, पण ही थर्ड क्लास स्टाईल आहे कोणाची तरी ओळख करून देण्याची. काय काहीतरी नवीन करण्याच्या नादात तुम्ही मान्यवरांचा कोबी काचा काचा कापता. कॉमेडी केली नको. खरंच नको सर, नको. सर तुम्हाला माझी ओळख करून देण्याची पद्धत जरी आवडली नसली ना, तरी तुम्हाला माझी कविता मात्र नक्की आवडेल. इथे सगळेजण माझ्या कवितेची वाट बघत असतात. ऐकवते हा सर. नौशाद नौशाद. कोण नौशाद? ते कवितेच्या अगोदर करतात नाही काय? अहो ते इर्षाद ना. इर्षाद आहे का? इर्षाद. तर ऐका हा. प्लीज. सुखी वैवाहिक जीवन आपले. अरे वा, विषयाला धरून आहे. हो. सुखी वैवाहिक जीवन आपले, सुखी वैवाहिक जीवन आपले. बायकोने नवऱ्याचे पाय चेपले, बायकोने नवऱ्याचे पाय चेपले, तरी पण नवऱ्याचे डोके तापले, मग त्याने तिला रस्त्यावरच झापले. बघून लोक काय म्हणाले, ओली बापली ओली बापली. सुखी वैवाहिक जीवन आपले, सुखी वैवाहिक जीवन आपले. जबरदस्त. लाडिक सेन्स ऑफ ह्युमर. तुम्ही ऐकतच नाही. गप्प डुशुम डुशुम दोन्ही हाताने. थांबा रे, थांबा एक मिनिट. ऐका प्लीज ऐका ना प्लीज. आपण विषयावर राहूया ना टिकून. प्लीज हे नको. हा, अरे तुम्ही तरी काय बोलताय? हा,
चेपले तापले झापले आले बापले काय थर्ड क्लास कविता आहे का ही? हो हो सर, तुम्हाला माहितीये का मी लोणावळ्याला जाऊन 3 दिवस विचार करून 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 ही कविता लिहिली आहे सर. अरे पण तुमच्या लक्षात येत आहे का लोणावळ्याला तुम्ही गेलात कविता घाटातच आहे. म्हणजे काय अख्खी आरटीओची गाडी मागवावी लागेल तिला बाहेर काढायला असं नका करू. यापुढे कविता सुचली की पटकन कागदावर लिहायची आणि 2 माणसांना द्यायची. कोणाला? चिक्कीवाल्याला मकेवाल्याला. चालेल. विल्हेवाट लोणावळ्यातच लागली पाहिजे. करू नका असं आपण विषयाकडे येऊया ना. छान विषय आजचा. हो हो हो. तर मंडळी अजिबात वेळ वाया न घालवता आपण लगेचच आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर आजचा विषय आहे सुखी वैवाहिक जीवन आणि आनंदी सहजीवनाची गुरुकिल्ली. आणि यावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रसिद्ध रिलेशनशिप काउन्सिलर पृथ्वी विगलावे. विगलावे नाही नाव माझं. विगलावे का आगलावे नाव आहे. माहितीये सर मला, पण तुम्ही वीग लावून कॉमेडी करायचा अयशस्वी प्रयत्न करता ना, म्हणून मी माझं इम्प्रोव्हाइज केलं सर. सेम पिंच. हरकत नाही. तर आपण आता विषयाकडे वळूयात. सर सर आजचा जो आपला विषय आहे ना त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलाय. अरे वा, प्रेक्षक काय सुज्ञ प्रेक्षक आहेच. विषयाला सुरुवात नाही झाली तोवर प्रश्न आलेत. विचारा. सुखविंदर आणि जॉनी खातात अंदमानची शेजवान चिकन चिल्ली. काय? एक मिनिट काय विषय आहे आपला? सुखविंदर आणि जॉनी खातात अंदमानची शेजवान चिकन चिल्ली. नाही सर, नाही असा विषय नाहीये. वेगळा विषय आहे. विषय आहे सुखी वैवाहिक जीवन आणि आनंदी सहजीवनाची गुरुकिल्ली असं लिहिलंय. एवढा अविश्वास लिहिलेलं बघून सुद्धा. बसा सर, प्लीज तुम्ही. मी शांतपणे मी जे सांगेन ते ऐका. बोला. तर आता इथे उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांना आपला विषय तर कळलेला आहेच. तर विषयाला पुढे जाण्याआधी मला तुम्हाला विचारायचंय संसार म्हणजे काय? सर ते पिक्चर मध्ये सेक्सी सीन असतात बघा, ते कापतात ते. अरे ते सेन्सॉर. मी संसाराबद्दल बोलतोय. ती वय हा, तिथे नाही कापावे लागत कुठले सीन. मला वाटलं ती सीन कापते. नाही ते वेगळं. सेन्सॉर वेगळं, संसार वेगळा. आता संसार म्हणजे काय? म्हणजे संस्कृतमध्ये संसार म्हणजे एका चक्रात भटकत राहणं. संसाराबद्दल तुम्हाला एक कमालीची गंमत सांगतो. मला सांगा बहिणाबाईंनी काय सांगितलंय? नाही मला काय नाही सांगितलेलं. अरे तुला काय सांगितलं काय रे? नाही मला पण काही नाही सांगितलं. बहिणाबाई म्हणजे कोणाबद्दल बोलतोय मी कळतंय का तुम्हाला? थोर साहित्यिक आहेत त्या बहिणाबाई चौधरी. त्यांनी लिहून ठेवलंय संसाराबद्दल. त्या म्हणतात अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. मला एक चपातीच द्या. मला तंदूर रोटी. मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम. मला पराठा चालेल. मला पराठा. मला भाकरीच लागते बरं का. 2 सांगा. अरे कसला 2 सांग रे? पोरे आहे काय मी हॉटेल मधला? 2 सांगा. मला ऑर्डर कसली देता? ऑर्डर नाही घेते मी सांग. अरे मी उपमा दिली. उपमा नकोच आहे ना. नको हे विनोद नको. प्लीज नको. मी उपमा दिली. अलंकाराबद्दल बोलतोय मी. संसाराबद्दल सांगतोय ते ऐका ना. संसार कसा करायचा लक्षात घ्या. संसार हा एक रथ आहे आणि संसाराच्या रथाची 2 चाकं म्हणजे स्त्री आणि पुरुष, नवरा आणि बायको. जर या संसाराच्या रथाचा समतोल राखायचा असेल तर या दोघांनी एकत्र चालणं फार महत्वाचं आहे. तर आता हा संसार नेटानं कसा टिकवायचा? सोपं काम सांगतो, एकदम सोपं काम. काय करायचं? संसारात अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. नवऱ्याकडे आणि बायकोकडे अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला आदर दिलाच पाहिजे. हल्ली डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्याला ते थांबवायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला आपल्या बायकोशी, आपल्या पार्टनरशी, बायकोने नवऱ्याशी छान वागायला हवं, आदर द्यायला हवा. एकदम वेगळा प्रश्न विचारतो, सगळे खुश व्हाल. मला सांगा किती जण लग्न करून आनंदी आहेत?
प्रायव्हेट प्रश्न असतात काही, आपण पटकन शेअर नाही करत चॅनल. हरकत नाही, वेगळा प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर तुम्ही पटकन द्याल. किती जणांची लग्न झाली आहेत? अरे लग्न कोणाचीच झाली नाही तर मला कशाला बोलवलंय सुखी वैवाहिक जीवनावर बोलायला? माझं झालंय सर. अरे मग सांगा ना, हात का नाही वर केलात? नाही, शर्ट काकत फाटलाय ना म्हणून नाही. अरे ठीक आहे यार, ठीक आहे, होऊ शकतं, पण मग दुसरा हात वर करा ना. दोन्ही काकत फाटले ते. दाखव. मग शिवून का नाही घेतला? इकडे शूटिंगला यायच्या आधी शिवून घ्यायला पाहिजे होता ना. आता सांगाल त्यांना शांत बसा जरा. ठीक आहे, मुद्दा लक्षात घ्या. काय मी का विचारलं लग्न करून आनंदी आहेत का? कारण काय होतं ना, एका काळानंतर ना लग्नातलं नाविन्य हरवतं. ते कधी भांडण सुरू होतं, ते कधी जेव्हा अंडरस्टँडिंग संपतं, शेअरिंग संपतं. ही गोष्ट तुझी, ही गोष्ट माझी, ही जबाबदारी तुझी, ही जबाबदारी माझी, असं न करता आपल्या गोष्टी, आपली जबाबदारी असं केलं ना की संसार सुखकर होतो. आता मला सांगा, तुम्ही बायकोला कामात मदत करता का? नाही. का नाही करत तुम्ही कामात? खरंच नाही करत. काय होते माहितीये काय, मी म्हणजे किचन मध्ये गेलो नाही मदत करायला, मी आपोआपच रोमॅन्टिक होतोय. ठीक आहे. मग काम राहतंय बाजूला, मग हीच होतंय, मग बायको मग येऊनच देत नाही मला किचन. ठीक आहे, बास करा ते हसणं, बास करा, बास. प्रत्येक वेळी किचन मध्ये घुसूनच मदत केली पाहिजे असं नाहीये. मग वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या बायकोला मदत करू शकतो. कधीतरी तुम्ही बाबा ऑफिसवरनं येताय तर बायकोसाठी मेथीची जुडी घेऊन या. लाल माठ आणलं तर चालेल? मेथी आवडत नाही. हो, लाल माठ. सर, येस. भेंडी चालेल? भेंडी आणा. आणि मटण आणलं चालेल. आणा ना, काय मला काय कशाला पण आणा ना, काय पण मला कशाला बोलता रे? हे आणू का ते आणू, काय वाटेल ते आणा ना तुम्ही. भाजी आणा, नाहीतर मग काहीतरी गजरा आणा, काहीतरी आणा. सर काय आहे? पण गजऱ्याची भाजी कशी करणार? हा लोकांना हसवशील वेडा लेख. गप बस रे, गप. मला हे काय घाबरलो. अरे नको ना रे करू तू बाबा, शांत बस ना जरा प्लीज. गजरा काय खायला नाही आणायचा आहे. गजरा का आणायचा? कारण गजरा बायकांना आवडतो. नाही, मी एकदा आणला होता पण लय मार खाल्ला होता. गजरा आणला म्हणून? हो. का? काय झालं, मी गजरा आणला, तिला आवडला, पण तिच्या नवऱ्याला नाही आवडला. तो मला म्हणाला, माझ्या बायकोला गजरा का आणलास? ती सायकलची ट्यूब असते बघा, त्यानं लय मारला. अरे तुडवलं. अरे नका सांगू हे अभिमानाने. दुसऱ्यांच्या बायकोसाठी गजरा नाही आणायचंय तुम्हाला, स्वतःच्या बायकोसाठी गजरा आणा. मी माझ्या बायकोसाठी आणलं होता, तरी सुद्धा तिने मला मारलंय. का? कारण ती टकली आहे ना, तिला वाटलं चिडवायला आणलं. कोण लोक आहेत? कोण लोक आहेत? देवा मला वाचव, हे कोण लोक आहेत? ऐका सर, काय आता कळलं मला तुमचा प्रॉब्लेम, की तुमच्या वाईफला केसच नाहीयेत म्हणून गजराच आणला पाहिजे का? मी सांगतोय म्हणून नका करू, काहीतरी प्रेमाने आणा. खूप गोष्टी आहेत, त्यांचे पाय दाबा किंवा त्यांच्या डोक्यावर तेल घाला. त्याच्यामुळे तर ती टकली जाईल ना. का? गरम तेल ओतलं ना. येडा माणूस आहे का रे? गरम तेल बायकोच्या डोक्यात घालतोस का? वेडा माणूस आहे. खाली बसा तुम्ही प्लीज, खाली बसा. काही बडबडू नका आता मध्ये, मूर्खपणा. ऐका आपण, मी ना एकदम वेगळ्या गोष्टीकडे येतो, म्हणजे तुम्हाला कळेल मला सांगायचं काय. मी तुम्हाला एक हुकुमी एक्का सांगतो, पुरुषांसाठी खास करून. आपल्या बायकोच्या माहेरच्यांशी नीट वागायचं, स्पेशली तिच्या आईशी, म्हणजे आपल्या सासूशी. सासू नाही, मी लिया. अरे सॉरी, सासू नाही तर मग तिच्या वडिलांशी छान वागा. ती लग्नाच्या आधीच मेलं होतं. तिच्या भावाशी छान वागा. भाऊ पण मेला. बहिणीशी? बहीण नाही आहे. आत्या मावशी? सगळी मेले. ती एक कोणतरी असेल ना काहीतरी. हा एक आहे, तो मामा आहे एक लांबचा, त्याच्याशी नीट वागा. तो कोमात आहे.
कोमात आहे कवा पण मरल. अरे मग कशाला मरायला मला सांगता यार तुम्ही? ही कुठली मरतुकडी फॅमिली आहे जी सगळं वेळ मिळे असंच लग्न केलंय का तुम्ही? भिंतीकडे तोंड करून उभी राहा. कोण आहे तुमची कॉमेडी ती मला खूपच हसवते. खाली बस मारून परत आता मला हे केला तर एकदम. सर काय घाबरलो. नको ना घाबरू यार. सर प्रेक्षक आहेत सर, असं बिसं नका करू सर. तू यार गप्प बसा तुम्ही, खाली बसा. प्रेक्षक आहेत काय फालतू प्रेक्षक आणलेत? बसा सर, फालतू म्हणू नका सर, आमचे नेहमीचे प्रेक्षक आहेत. नेहमीचे प्रेक्षक. एकालाही सिरियस नाही लग्ना. पहिलं तर तुम जगात पहिले 6 जे जोडपे फाटतील ना, त्यांचा डिवोर्स होईल ना, ते हे असले पाहिजेत प्रत्येक जन्मात. सांगतात चांगलं काहीतरी सांगतो ते नीट करायचं नाही परत. ते विषय काय बोलतोय सर विषय फारच भरकटतोय. नाहीतर काय. आजचा जो आपला विषय आहे ना त्याच्याबद्दल मला तो थोडासा प्रश्न पडलाय. विचारा. हा, सुखी भेल खातो जीवन आणि आनंद खातो मटन नल्ली. काय विषय आहे आपला? सुखी भेल खातो जीवन आणि आनंद खातो मटन नल्ली. एखादा वार न बघता तुझं बोकड कापलं तर रे काही झालं? मटण नल्ली आहे का ते? काय लिहिलेलं आहे ते? सुखी वैवाहिक जीवन आणि आनंदी सहजीवनाची गुरुकिल्ली असं लिहिलंय की नाही? अरे आयुष्यभर ते तसाच असणार. इकडे रे पेंग्विन, इकडे ये रे. तुला आता शेवटचं सांगतो. तुला जर इथनं कळत नसेल मागणं वाच. तुला सरळ दिसतंय का बघ. इथून वाचून वाच. नजवी हसली दांडी घुसली हिव खुश. बसा तिकडे, खाली बसा. नाही आहे ना सर, असं नाही आहे ना. ते मागणं वाचा म्हणजे खरोखर उलटं वाचाल का सर? तुम्हाला सरळ नाही कळत आहे म्हणून म्हटलं उलटं वाचा ना सर. नका ना, मुद्दाम करताय का सर? प्लीज नका करू ना असं. बास झाला आता, मला नाही दमलो मी आता. ऐका, मी तुम्हाला काय काय करायचं ते सांगितलेलं आहे. याच्या पुढे तुम्हाला काय लग्न करायचे करा, तुम्हाला भांडायचं डिवोर्स घ्यायचा काय करायचं ते करा, मला नाही सांगायचं. अगदीच मला पोटतिडकीने सांगा असं वाटतं माझ्या तमाम प्रेक्षकांना जे आपल्याला लाईव्ह पाहत आहेत त्यांना सुद्धा, की काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलं, काय नाही करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आपल्या संसारात काही गोष्टींना स्थान नसलं पाहिजे. संसारात भांडण नको, राग नको, रुसवा नको, संशय नको, व्यसन नको. अनेक जोडप्यांमध्ये नवऱ्याच्या व्यसनांमुळे दुरावा निर्माण होतो, लक्षात घ्या. सहजीवन आहे ना ते असं छान जाऊ द्या ना रे बाबांनो. आता परदेशातले कपल का असे छान छान राहत असतात? एक टेक्निक आहे ना. सोमवार ते शुक्रवार नवरा बायको काम करतात, शनिवार रविवारी फिरायला जातात. आपण असं करतो का? नाही. सोमवार ते शुक्रवार आपल्याकडे सगळेच काम करतात, शनिवार रविवारी आपण बायकोला ऑर्डर सोडतो, मच्छी कर, मटण कर. असं नका करू. तिला फिरायला घेऊन जा, फरक पडेल तिच्यात, तुमच्या नात्यात. झालंय माझं बोलून. कोणाला काही प्रश्न असतील तर नका विचारू. दादा तुम्ही विचारू शकता, तुम्ही शांत आहात मगातपासून, तुम्ही विचारू शकता. विचारा तुम्ही विचारा. लग्न कर्माग हा स्वरच नाही का? लग्न काय स्वर आहे हा? सर पहिल्यांदा विचारा ना, ऐका ना तुम्ही. सर जेन्युइन प्रश्न आहे सर. मग भासवा तसं किमान की जेन्युइन आहे आणि विचारा प्लीज. सर विचारतो. येस प्लीज. सर तुम्ही आता म्हणालात की बायको सोबत फिरायला गेल्याने फरक पडतो, हे खरं आहे का सर? खरंय. आता माझंच उदाहरण घ्या. मी मागच्या महिन्यात माझ्या बायकोला घेऊन मनालीला फिरायला गेलो होतो. आमच्या संसारात खूप फरक पडला. तुम्ही हे करून बघा. ती यायला तयार होईल का? कोण? तुमची बायको. कुठे? माझ्यासोबत फिरायला. अरे तू माझ्या बायकोला कशाला फिरायला घेऊन जाशील रे? सर तुम्ही आता म्हणात ना बायकोसोबत फिरायला गेल्याने फरक पडतो. अरे बाबा तुझी बायको घेऊन जा ना फिरायला. माझं लग्न नाही झालंय. अरे मग लग्न कर. एवढ्यासाठी लग्न कोण करेल? तुझं लग्न नाही झालं? लग्न नाही. ओळखीत एक पोरगी आहे, करणार लग्न. हा म्हणजे पोरगी बघू शकतो, पण कोणतरी बाई माणूस पाहिजे ना सोबत जायला. मी येईन तुझ्या बरोबर. तुझी आई बोलून येते ना मी. मग मी बाबा म्हणून येतो तुझ्या. चालेल. मी मामा आहे. मग मामा सुपर. माझा टेम्पो पण आहे. आपण पोरगी बघू दादी. नाही
ये मेरा शादी नाही आहे. हॅलो एक्सक्यूज मी सर, लग्नाचं सर आजचा जो आपला प्रश्न त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं. आजचा जो आपला विषय आहे, बोला सर. सॉरी बोला. सखी विवेक धावत आले, आनंद इंग्लिशची भिगी बिल्ली. काय विषय आपला? सखी विवेक धावत आले, आनंद इंग्लिशची भिगी बिल्ली. निघ तुझ्यात वा खरोखरीच आम्हाला हसवण्याची गुरु किल्ली आहे तुमच्याकडे. बहारदार, नेहमीप्रमाणे बहारदार परफॉर्मन्स. प्रसाद दा, ला जवाब. ऍक्च्युली तू जो उल्लेख केला स्किटमध्ये हुकमी एक्का, ही सिरीज म्हणजे आपला हुकमी एक्का आहे. ती कधी आणली तरी तो पत्ता लागणार म्हणजे लागणारच. शोर शॉट आणि अफलातून सांघिक परफॉर्मन्स, अफलातून एनर्जी आणि खतरनाक टायमिंग सगळ्यांचं. खूप मजा आली. वंडरफुल. सई, भारी होता परफॉर्मन्स. सगळ्यांचं टीमवर्क खतरनाक, कडक, टू द पॉइंट, काय म्हणूया, सगळं परफेक्ट होतं. परफेक्ट भट्टी या प्रहसनाची कायम मिळून येते. आज पण आली. आय थिंक दिस सिरीज इज ब्लेस्ड आणि ते ब्लेसिंग तसेच राहू देत. वा तथास्तु. वा व्हेरी वेल डन गाइस. कीप इट अप. मंडळी, एका कलाकाराच्या घरात रंगणार आहे सुपारीचा फार्स. त्यामुळे तुम्ही आता सज्ज व्हा, कारण मनोरंजन होणार आहे झकास. त्यासाठी जोरदार टाळी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. प्रसाद, आपल्याला आपल्या बायकोची किंमत उत्तरार्धातच कळते. नाही, मला आधीच कळली. नाही तुझे काही मी हे बघितले, पॉडकास्ट बघितले सध्या. सगळं तुझ्या यशाचं श्रेय तू मंजिरीला दिलेलंस. मला इतकं बरं वाटलं तुला सांगतो. पूर्वी तुझ्या सगळ्या यशाचं श्रेय तू पुष्कर श्रोत्रीला आणि पुष्कर श्रोत्री तुला द्यायचा, पण आता मात्र तू ते दिलंयस ना, मला खरंच खूप बरं वाटलं यार. कारण आपण अशा वयात आहोत, अशा कारकिर्दीच्या टप्प्यात आहोत ना, जिथे आपण आता बायकोबद्दल आपल्याला आदर जो वाटतो त्याची जागा आता भीतीने घेतलेली आहे. आय एम सेलिंग इन द सेम बोट. बायको मला काही म्हटलं की मी उडवून लावायचो यार, खरंच सांगतो. कारण ती जेव्हा आता परवा मला ती म्हणाली मी तुझं सगळे सुपाऱ्या मॅनेज करते, मी तुझा मॅनेजर होते, तिच्या चेहऱ्यावर दिसणारी स्पष्ट बावळटपणाची झाक बघून ना हिंमत नाही झाली म्हणजे हो म्हणायची. पण तरी सुद्धा मी हो म्हटला. प्रसाद म्हटलं बघूया, एक सुपारी घेऊन बघूया. काय प्रसाद, तुला सांगू यार, मिरॅक्युलसली काम करते ती. अरे तिने 3 महिन्यात मला एवढ्या सुपाऱ्या दिल्या. तुला सांगतो, मी जे देश बघितले नव्हते ते देश मी बघितले. इंडोनेशिया, जकार्ता, सिंगापूर, बहारीन, अमेरिका केलं. अरे तुला सांगतो, दुसरीकडे कुणाकडे देऊ नको, फक्त मंजिरीला दे तुझ्या सुपाऱ्या. आयुष्यपत सांगतो, ती कमाल, बायका कमाल असतात तुला सांगतो यार. म्हणजे मी हॅट्स ऑफ केलं. आणि आता तिने 15 लाखाची सुपारी आणली आहे यार. म्हणजे 15 लाख. मी आय लव्ह माय वाईफ यार. सई, आय लव्ह ईशा. चहा घ्या. अगं काय का करतेस हे, का आणतेस सारखा चहा? नाही, मी नाही काय? घेणार. इथे ठेव, मला नाही प्यायचा चहा. काय नाही प्यायचं, वाईट करतेस तू. बस इकडे. खरं नाही गंमत केली. काय बोलताय? काम आहेत, मला बसायचं नाहीये. नाही बस. किती करतेस माझ्यासाठी तू? काय हो एवढं? बायको आहे ना मी तुमची. हा, आणि संसार म्हटला की काय एकट्याने घोडा आडायचा असतो? गाडा ओढायचा असतो. एकट्याने गाडा ओढायचा असतो. हे बघा, एक जण चुकलं ना की दुसऱ्याने सावरायचं. असंच कळलं? असं सावरताना तुम्ही मला मारा सावरया. तुम्ही सावरताना म्हणून मी चुकते, नाही तर काय मला हाऊस आहे चुकायची. थोडा शेफारतात ना बायका, तिकडे जरा टेन्शन येतं. कधी कधी बरोबर वागतोस तू. मी तुला एक गिफ्ट आणलंय. काय? आज बेडरूमच्या बाजूला ठेवलेलं आहे मी. काय? 1 लाखाचा हार. कशाला? नाही, तुला पाहिजे होता. तू म्हणाली होती. मग मी नाही जा. कशाला एवढा? हो, मी 5 लाखाचा नेकलेस ऑलरेडी बुक केलाय.
5 लाखाचा नेकलेस तू बुक केलेला आहे 5 लाखाचा. मग काय झालं? मी 15 लाखाची सुपारी तुम्हाला आणून दिली, मग त्यातले 5 लाख मी वापरले तर काय हरकत आहे? आणि एक मिनिट, आपलं काय ठरलं होतं? 5% कमिशन मॅनेजर म्हणून मी घेणार, त्याचं मी काहीही करेन. मग अगं पण 15 लाखाची 5% 75,000 होता. 5 लाख कुठून आणलेस तू? 75,000 काय 5 लाख आहे? 1-2-3% इकडे तिकडे. अगं 2-3% नाही, 75,000 आणि 5 लाख 2-3% नाही होत, ते लक्षात घे. अशा 4-4 सुपाऱ्या तोंडावर मारेन तुमच्या 15 लाखाच्या, कळलं ना? बरं ठीक आहे. 15 लाखाची जी सुपारी आणलेली आहेस ते माणसं कुठला इव्हेंट आहे, काय आहे, काय स्किट करायचे, ते येणार आहेत ना मीटिंगला? कुठे आहेत ते? काय बसवताय मला? येणार आहे ते, कधीही येतील. मी छान थंडगार पियुष केलंय आणि त्यांच्यासाठी. पियुष कशाला करते आता? दे ना लिंबू सरबत. कशाला 28-29 तारखेला पियुष ते श्रीखंड कद्रू माणूस. आई नाही, मी कद्रूपणा करतो. सांगायला पाहिजे तुम्ही. मग मी ऐकेन. राम राम भाई, राम राम. ये चाल रहा भाई, सब राज्य खुशी. तुला आवाज आला का? कसला? मंचाने आवंडा गिळला. आवो देसो पदरो मारा फदरो मासा देसो. कशाला करतेस? तो तिकडे हरियाणवी प्रयत्न करतोय, तू तिथे राजस्थानीचा चिखल कशाला करतेय? नको करूस ना. हरियाणा ओ छोय, हमरा मारा छोरे छोरी सखम छोरा खे का? ऐक ना कॅरेक्टरची दंगल झाली आहात. यो छोरी बावड़ी होगी क्या? नहीं ये बावड़ी है खुद. इसमें मैं गिर गया है. मैं ईशा वडनेरकर चौगुले. हाँ, और ये मेरा मर्द सबीर चौगुले. तुम मिस्टर लड़ा? अरे लड़ा के लड़ा, नजरे लड़ा. अरे मारा नाम लाला से लाला. अरे फोन पे बात हुई थी. मी ओळखलं, मी फक्त कन्फर्म करत होते. तुम्ही तेच ते 15 लाख वाले. तुमचा भाऊ का? रद्द दे भाई. गण दे. दिवाळी लेट आहे ह्यांच्याकडे. बंदूक दिली आता. अरे दिमाग से पैदल से के? अरे यो टारगेट से. इसने मारण वास्ते थारे को 15 लाख की सुपारी दी है. 24 घंटे ते भीतर कर दे इसने तितर बितर. अरे मार दे और उसकी उंगली काट दे. जब उसकी उंगली काट के मारे को दिखावेगा तब दूंगा बचे हुए 5 लाख. मस्त. अरे क्या हो गया? सांप सूंघ गया के? इकडे कुठली सुपारी आणलीस ही? मला नाही माहिती. मला वाटलं सुपारी आहे. थोड्या वेळाने बोलतो तुझ्याशी. जोक मारा क्या? ये तुमके हे ले लो ये. कुछ गलत शलमली हो गई है. शाने कैसी गलत शलमली? ये सुपर लेने वास्ते कोई तैयार नहीं था. यो तुम्हारे मैनेजर बोली कि मेरा मदद करेगा, इसलिए तने 10 लाख रुपए एडवांस दिया है. क्या समझेला? हसरा के? अरे बाप रे. ओल्ड हरियाणा न्यू हरियाणा. अरे वाह. यो मारा छोरा से. हाँ, क्या है उसका? वो भाषा के साथ खो खो खेल रहा है. क्या है? भाग के रक्त ओकता है लेकिन भाषा हाथ में नहीं आ रहा है. मनापासून हम कुछ अलग कान को रखता है. ये भाषा से लगता नहीं है. ऐसा कुछ होता है. हमको 2 मिनट हमके दे दो. हम वार्तालाप करते हैं नवरा बाई को. हमको 2 मिनट दे दो. कम ले ले. हाँ ये कम. इधर आओ. इधर आओ. कुठली सुपारी आणलीस तुला कळतंय का? माणूस मारायची सुपारी घेऊन आलेस तू. कळतंय का तुला? ही सुपारी कशी आणली तू? आणि वर बोटाचा तो म्हणतो बोट कापलं तर 5 लाख रुपये देईल. ही कंडिशन स्वीकारलीस तू? तुला कळतंय का कोणत्या देवाची सुपारी? मी नेगोसिएशन करते. मी सांगते बोट नाही लाएगा. चालेल? अरे पण माणूस मारायला लागेल ना, ते बघ ना जरा बिंडो. माणूस नाही मारेगा, सिर्फ बोट आणेगा. अरे तरी काय बोट कापायचं पण?
अरे सुपारी म्हणजे मी सुपारी कुठली घेतो? रिंगटाक ऍक्टिंग बिक्टिंगची सुपारी घेतो की नाही? हो घेता. मग ही कुठली सुपारी आणलीस तू? तुला माणूस मारायची अरे नको. ऐका ना प्लीज प्लीज ऐका. अरे यांनी कॉन्टॅक्ट कसा केला तुला मला सांग? कॉन्टॅक्ट कसा केला? अहो सुपाऱ्या मिळाव्यात म्हणून मी काय केलं ना, पॅम्पलेट छापले. सुपारीसाठी संपर्क साधा, माझा नंबर लिहिला आणि सगळीकडे गेले. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, ते सार्वजनिक शौचालय सगळीकडे लावले. मला काय माहित अशी सुपारी येईल. मी अरे पण असं कोण करते ऍडव्हर्टाइजमेंट? संपर्क साधा सुपारी, एवढी ऍडव्हर्टाइज कोण करतो असं? अरे कुठले चांगले, कुठली सुपारी येते ते चेक करायला नको तुला? गप्प बस आता, मी बोलतो जरा. तू म्हणणे ज्यादा टाइम नाहीये. अरे बापरे, ह्याच्यापेक्षा ह्याच्या भाषेची भीती वाटते मला. अरे आड़े ते आजा तू. अरे यो खोपड़ी खतरी से, दुश्मन गैंग का सरगना से, यो घना खतरनाक से मारी और इसकी लठम लाट चाल रही. तो इसने मारने के चक्कर में हमारे 10 आदमी लुढ़क गए. तो अब इसने जो मारेगा वो मारा आदमी ना होएगा, इसलिए दिए थारे को सुपारी. ले ले. हम तो हे करो, तुम टेको, बैठो उधर. हम ये ले लो. हम ऐसा जीवंत मानुस को हम नहीं मारते हैं. हाँ मारेगा तू. हाँ नहीं एक मिनट रुको, पहले पूर्ण बात सुन लो. हम जीवंत मानुस को ऐसे, मध्यम वर्गीय लोग हैं हम मध्यम वर्गीय लोग जीवंत मानुस को हाथ नहीं लगाते. अरे ताऊ थारी बात हमारे कन्ना में ना घुसरी. नहीं अरे तेने हमारे से 10 लाख रुपए एडवांस लिया से. अरे बजाने खतरी ने उड़ा. नहीं उड़ाला क्या? वो क्या कन्नी लेके पतंग है क्या उड़ाने को? ऐसा हम नहीं उड़ा सकते. वही हम बोलते हैं, हम 10 लाख लियो है, हम 10 लाख वापस दूंगा. 10 लाख घेऊन ये जा, देऊन टाकतो. काय बोलताय? काय झालं? 10 लाख परत कसे देणार? म्हणजे मी 5 लाखाचा नेकलेस नाही का बुक केला? उरलेले ते देऊन टाक. एक मिनिट. आहेत आतमध्ये उरलेले 5 लाख आहेत आतमध्ये. कुठे आहेत? बिल्डरला काय तुमच्या आईने दिलेल्या करंजा दिल्या, आपण 5 लाख नाही का दिले का? हार दे ना मग. तो आहे ना नेकलेस घेतलाय ना 5 माझ्या लाख. कमिशनवर जाऊ नका, मी आधीच सांगून ठेवते, ते माझं आहे. इमर्जन्सी आहे, द्यायला काय हरकत ते आहे? स्त्री धन आहे माझं. अरे पण दे ना. बोर्ड नाही देणार. जीव काढेल तू. तुला नाही देणार. मी तुम्हाला अनेकदा सांगितलंय, प्रत्येक वेळेला घराच्या इमर्जन्सीला मी माझे दागिने मोडणार नाही. ऐक ना जरा ऐक ना जरा, माझं इमर्जन्सी आहे. इमर्जन्सी वगैरे काही नाही, मी नाही मोडणार दागिने अजिबात. हमारा काम करने वास्ते ना बोल रहा क्या? तुम्हारा काम को करना वास्ते नहीं. जिंदगी से थारे को प्रेम कोनी? नहीं प्रेम कोनी है. मकड़ी का जाला लेके सर पे घूमने वाले, लोमड़ी की आंख वाले. क्या होता है कि तुम जो भीति हमारे मन में करते हैं, तो ये कॉमेडी करता है, भीति घालवता है. दर वेळेला हम ठरवते हैं तुमको घाबरने का, ये आते कॉमेडी करता है. ऐसा उसको मत बोलो. रे थारा के करूं मैं? मुंह ने बंद रख, रायता मत फैला. बताओ सुन लो. हाँ ये हम या तो खतरी ने उड़ा, या हमारा 10 लाख. दर्द अब्बी की अब्बी. मेरा मरद काम करेगा. काय मरद? मला जरा मरद मत करू. मुळात मरद म्हणायला बंद कर. गलिच्छ वाटतं मरद. बैसो सुन्नो कुठला आलाय? सुन्नो काय बोलते? सुन्नो असं आहे त्यांची भाषा. सुन्नो मारा मरद आपका खाम कोण ना करू. मारा मरद बोल ना तुझ्या भाषेत, त्याला कळतं ना बाबा. उसने बोलन दे. अरे खामोश नहीं आते हैं. एक दंगल पिक्चर देखा है, उसके बिना पे सब करते हैं वो. जरा तुम्ही 1 मिनिट. वो उसको ये उसको हंसा हंसा के मारेगा तो चलेगा. रखे मत बल. ये कॉमेडी करता है ना, ये हमारा कॉमेडी है. वो हमारा जो मराठी प्रेक्षक वर्ग है ना, बहुत सुजान प्रेक्षक वर्ग है, वो हमेशा बोलता है, लय प्रेम करता है, बोलता है अरे काय कॉमेडी के लिए हंसून हंसून मेलो, ऐसा बोलता है. पर आजकल ना तोचपणा करायला लागले. अभी बुडबुडा आया ना, अभी करेगा वो. चला सांगतेस त्याला तू. तोचपणा करताय त्याला कशाला सांगतेस तू? जगाला सांग. खरं तर सांगते ना, पण गप्प बस जरा. करेगा वो. यो करेगा. हाँ कराल ना. हसून हसून माराल का? अरे पण असं कसं मारणार? एखाद्याला हसून हसून मारून कसं टाकणार? असं कोणाला जमतं? का नाही जमणार? काय जमतं मग तुम्हाला? एक कॉमेडी येते तुम्हाला, ते पण नाही म्हणताय तुम्ही. सेलिब्रिटी म्हणून जाता ना, पैसे घेताना, ओय मी हास्य महारथी, मी समीर चौगुले असे जाता ना तुम्ही. कधी फिरलो मी? ओय मी हास्य महारथी असं कधी फिरलो? असं कधी फिरलो मी? पैसे घेता की नाही कॉमेडीचे?
पैसे घेताना कॉमेडीचे, मग एका माणसाला हसवून हसवून मारता येत नाही तुम्हाला, मग कशाला लावलाय? कॉमेडी येत नाही ना, मग कशाला त्या कॉमेडी हिटलरचा फोटो लावलाय भिंतीवर? अरे चार्ली चॅपलिन नाही तो, कॉमेडी हिटलर म्हणशील त्याला, वाटेल ते बोलशील तू. तुला माहितीये का तू सुपारी चुकीची आणलीस, तू निस्तर. मला माहित नाही, तू निस्तर. मी आणले सुपारी. पण गेले 3 महिने जे जगभर फिरताय ना, त्या सुपाऱ्या पण मी आणल्या, ते विसरू नका तुम्ही. हो, जगभर फिरलोय, 3 देश फिरलो, 1 2 3 जग झाला तुझा. इथलं इथे देश आहेत सगळे. क्या गिड़गिड़ चाल रही? ओए बाप रे, मारने भूल गए क्या तुम लोग? नहीं आड़े ते स्किट देखने वास्ते बुलाया क्या? नहीं हम भूल गए, तुम है इधर. तुम बैठो, ये बार बार ये करो ना तुम उधर 2 मिनट. बार बार हम मनापासून कहते हैं, हम तुमको 10 लाख वापस दोगे. हम मराठी मानुस है, हम मध्यम वर्गीय मानुस है, हमको विश्वास रखो. हम तुमको 10 लाख दोगे. तू देगा? हम दोगा. कब? वाट बघ. नहीं वाट बघ नहीं, ऐसे चल वाट बघ, वो वाला वाट बघ नहीं. थोड़ा हमको वाट दे दो, हम ठहराते हैं. हम उसका ठहराते हैं, हम टप्पे ठहराते हैं कि कैसा कैसा देने का. हम उसके टुकड़े करते हैं, जो भी पैसा है. अरे ना टुकड़े कर दूं मैं. ठीक है, टुकड़े नहीं करते हैं हम, उसका छोटे छोटे हफ्ते करते हैं. हम हफ्ते करते हैं और फिर हमको देते हैं. देखो हम तुमको पैसा दूंगा, ये काले दगड़ों का रोग है. उसको ये कुछ नहीं है. और अभी हर्ष का ये बात है कि हास्य जत्रा अभी थ्राइस वीक हो गया है. ज्यादा काम ज्यादा पैसा, वो है. तो फिर अभी पैसा ही पैसा है, तो ऐसा कुछ नहीं है. हम तुमको पैसा दूंगा. हाँ चलो. किस चक्कर में फंसा रहा मैं? रे गण दे, मारी नकल कर रहा ये. रे किस चक्कर में फंस गया? नहीं. रे थारे मुंह में दही जम गया क्या? कुछ बोल. हम कम बोलेंगे उतना ज्यादा अच्छा लगेगा. हम आपका इज्जत रखा बचा रहे. यो मारी कार्टून गैंग से मने लागा यो छोरा धाकड़ से यो बे. ए लाला, अरे क्या कर रहा? ए लाला, सीधा लाला पोपट जो आयो. हमारा शूटर कौन है? हाँ, हम शूटर थे, पण हम स्वीकारेला नहीं था. तू शूटर थे? हाँ. हम एकदम सामान्य मानुस है. हमको ऐसा ये बंदूक हाथ मुंह करके, हमको ये हाथ मुंह करके हम दीवार में. आपण बोट कापून ह्याला देऊया आणि 5 लाख घेऊया पटकन. कुठे घेऊया? बिंडोक तो मेला. 4 डेड बॉडी आहेत आपल्या घरात. काय करायचं? या बाईचं कळत नाहीये मला काय करायचं. फोन आला. भाई नशिबात आले. 4 बॉड्यांचं करायचं. हेलो, हाँ सुपारी. हाँ 5 लाख लगेगा, लेकिन लहंगा सब लहंगा क्या बात, एकदम डेडली परफॉर्मन्स, हिलेरियस, खूप हसवलं. बघूया हासरसे काय म्हणतात प्रसादा. वा बहारदार, अफलातून, सदाबहार, धमाकेदार, खतरनाक, वंडरफुल परफॉर्मन्स, वंडरफुल. मॅनेजरशिपवर काही बोलला नाहीत. मॅनेजर काय मी बोलणार होतो की बायकोला मॅनेज करतानाच नाकीने होतात, त्यात बायको मॅनेजर म्हणजे बघायलाच नको. म्हणजे हे असंच होणार. म्हणजे आय होप हे कापाल, नाही तर मला घरी जाता येणार. मस्त मजा. सई किल्ल्यावर परफॉर्मन्स होता. मला आज श्यामदादांना असं म्हणायचं वाटतं, हे आइसबर्ग. हिमना खऱ्या अर्थाने तुम्ही आहात. मस्त लँग्वेज पकडलीत, कडक, म्हणजे ट्रान्सफॉर्म होता तुम्ही. आणि तुम्हाला हे जे पेहराव आहे तो पण इतका सूट होतोय, फार मजा येते. दत्तू तू पण तितकीच उत्तम साथ दिलीस. तुम्ही दोघे काय म्हणूया हास्य जत्रेचे इट कपल झाला असं मला वाटतं. कारण खतरनाक एनर्जी असते, खतरनाक गिव्ह अँड टेक असतो, टायमिंग असतं. ईशा तू पण ठार वेडी होतेस जेव्हा समीर दादाच्या कंपनीमध्ये येतस. त्यामुळे तुमच्या दोघांची जुगलबंदी बघणं हे काहीतरी औरच होतं. आणि ॲक्शन सिक्वेन्स आम्ही खूप एन्जॉय केला. ट्विस्टवरती ट्विस्ट होते, स्क्रीन प्ले फारच कमाल होता, मजा आली. मंडळी, शेंद्रू आणि त्याच्या कुटुंबानं गावात सुरू केलं एक हॉटेल.
चला बघूया ते तिथं पाहुण्यांचा पाहुणचार कसा करतात तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न श्रवेश बेटकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. काय दलिंदर लॉस आहे बाप. हा रूम पर्यंत कोणी सोडायला आलं नाही. काय हवं काय नको हे कोणी सांगितलं नाही. इथे लॉजवर वायफाय नाही, मोबाईलला रेंज नाही. या लॉस वाल्यांना काही लॉस आहे का नाही? हाय काय बेकार सुरुवात आहे बाप. माझ्या कॉमेडीला ना बिबट्या समोर बसवलं पाहिजे. कच्चा 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 खाल्लं पाहिजे तिला एकदा. नाव पण काय दलिंदर आहे. एनी टाइम डेंजर देवळेकर लॉज म्हणे. जाऊ द्या आड पडतो. वेकअप कॉल द्यायचा रे. हॅलो हॅलो, रूम नंबर 105 मधून बोलून राहिलो. हा मग हा काय गुन्हा नव? माझे एक काम आहे हो. मग करा तर. अरे तुम्ही सर्व्हिस देणार आहे ना म्हणून मी तुम्हाला फोन केला ना. नाही सर्व्हिस द्यायला काय प्रॉब्लेम नाही, पण एवढ्या रात्रीला आपण दोघं कबड्डी खेळायचं तर बरोबर दिसत नाही. कळलं? आणि कसं झालेलं आहे ऐका ऐका मला सकाळी 6 वाजता वेकअप कॉल द्याल का? हा चालेल. हा थँक्यू बरं का. डेंजर आहे हे 3 बाय. हॅलो हॅलो, हा एक विचारायचा होता. काय? तर वेकअप कॉल म्हणजे काय? अरे माहित नव्हतं तर आधी कशाला हो म्हटले मग तुम्ही? नाही कसं आहे, लॉज मध्ये माझी थोडी बहुत इज्जत आहे. कळलं ना? हा. मी पहिल्याच झटक्यात जर तुम्हाला शंका विचारली तर मी तुम्हाला ढ वाटू नये म्हणून मी तसं बोललो. मग आता काय आईन्स्टाईन वाटून राहिले का तुम्ही? नाही तसं नाही, तसं नाही टकलू भाऊ, तसं नाही. काय आहे तर रात्री 11 वाजता लॉजचा मालक सरभरीत नाही वाटला पाहिजे. हे बघा वेकअप कॉल म्हणजे मला सकाळी 6 वाजता उठवा बुवा. एवढंच ना? हा, हा. मग काळजी करू नका, मी दुसऱ्याला उठवण्यात 1 नंबर आहे. तुम्ही बिंदास तांगड्यात टाकून झोपा. काय कोकावतोय त्याचा आवाज नुसता टच. काय झालं काय झालं काय झालं? कशाला ओरडताय? आहे झोपले नाही नाही ओरडलं नाही. ओरडला माझा पर्सनल कांतारा ओरडला. म्हणजे काय काळजी करू नका, त्याला मी ओरडाय ठेवलेला आहे. त्याचे काय पण काय गांगार लाव ओलं करून देतो ओलं करून देतो ही सगळी भावकीची ओळख. मी मला भेटला होतो मी तरी पण ओलं करून देतो. मी शेंद्रू गानू देवलेकर म्हणजे कोकणचा चॉकलेट हिरो या लॉजचा मालक. वा आता बाजूला वा. मी श्रीदेवी शेंद्रू देवलेकर उर्फ कोकणची कॅन्डी या हाटलाची मालकीन. चालेल, शायनिंग मारून झालेली आहे तिची. आणि आता हा म्हणजे हिच्या आई वडिलांची हिवाळ्याची सुरुवात. कसं बोलतात पाहुण्यांसमोर? असं बोलायला मग तुझं सांगणार आहे काय दुसरं? बरं एवढा मोठा शायनिंग मारतोस आहे, नाव सांग. सोंडू. सोंडू ऐकलं काय आहे नावात? मला सांगा. माझं तर स्पष्ट मत आहे, ज्यांच्या नावात डू आहे ना तर डायनासोरच्या अगोदर नष्ट झालं पाहिजे. काढू चप्पल काढू आपला काय तोंडाला येईल तर बोलायचं नाही तर काय बोलायचं. अरे ऐकणार आहे काय हे सगळं सांगायला रात्री 11 वाजता इथे आले का तुम्ही? नाही ऐका आहे बघा माझ्या डोकं ना ठस ठस दुखतंय. कसं कसं? ठस ठस सर्दी झालीये तर मी गोळी घेतलीये तर मी झोपायची आहे मला. झोपा मग. नाही तुम्ही झोपून नाही आम्ही वरती येणारच नव्हतो. आम्ही खालना आवाज देत होतो पण तुमच्यापर्यंत पोचत नव्हता म्हणून सगळी एकदाच भावकी घेऊन वर आलो. झालं काय एक थोडासा नकावडासा नाजूकसा गोंडसचा प्रॉब्लेम झालेला आहे. अरे काय झालं? झालं का? तुम्ही मगाशी कॉल केलेला ना आता ते काय तर सकाळी 6 वाजता उठवायचं आहे तर काय आम्हाला जमणार नाही. बायाने उपात मारू हे तर बोलले फोनवर जमेल म्हणून. कोण बोललं? हे बोलले ना. हे बोलले? यांच्या जिभावर विश्वास ठेवला तुम्ही? यांच्या जिभावर फॉकलॅन चढवला पाहिजे. फॉकलॅन चढवशील रे? बसतावाय तुम्ही. तुम्हाला सांगते लग्नाच्या पहिल्या वर्षी पालना हलल असं माझ्या बापाला प्रॉमिस केलं होतं यांनी. हे इथं कशा सांगायला पाहिजे? नको सांगायला पाहिजे. केलं नव्हतं काय सांगा? केलं होतं. पहिल्या रात्री माणूस भावनेच्या भरात काय पण बोलून जातो तर आयुष्यभर लक्षात ठेवायचं नसतं. तुमचा भावनेचा भर नंतर आलाच नाही. तो गरज ते
झाली लग्नाला? किती? 20 वर्ष झाली, अजून पालना हल्ला नाही बा. या माणसाच्या तोबाडाकडे बघून या पालण्याचं नट फिट करणारा वाटतो. आता माझा ऐकून घ्या, माझा ऐकून घ्या. थांबा माझा. ही बाई कसं होईल? पालना हलेल कसा? हनीमूनच्या रात्री हनीमूनच्या बेडवर ह्या बाईन मला अंडरटेकरचा एंड मारला. सकाळी उठलो माहिती आहे. अरे ऐका ना रे. बोला. हे सगळं मला कशाला सांगताय तुम्ही? कारण ह्यो माणूस सकाळी 10 वाजेपर्यंत चटईला चिकटलेला असतो. ह्यो तुम्हाला सकाळी 6 वाजता उठवायला येणार आहे? साहेबानू काय झालं लक्षात घ्या. याच्या मागे थोडं मी लॉजिक लावलं. काय झालं आता मला सांगा, मी या लॉजचा कोण आहे? मालक आहे बरोबर आहे. मग मी सकाळी 6 वाजता उठणं बरोबर दिसतं काय? नाही. म्हणून मी काय केलं, मी हिच्याकडे गेलो. हिला काय म्हटलं, बाय सकाळी 6 वाजता उठ आणि पाहुण्याला उठव. बर. तर हिनं मसाल्याचा हात माझ्या डोळ्यात घातला. मग ही सगळी झोंबाझोंबी झाली. मग मी ह्याच्याकडे गेलो. तर हा चटईवर एक असा झोपला होता. हा मी म्हटलं ह्याला उठ बाबा, सकाळी 6 वाजता उठ आणि साहेबांना जाऊन रमेश सकपाल दे. रमेश सकपाल? तो सकाळी 6 वाजता पाहिजे ना तुम्हाला. अरे वेकअप कॉल म्हणतात ना त्याला. वेकअप कॉल आहे. काय कराल यांच्या कॉमेडीचा? यांच्या कॉमेडीला पाणी गेलेला मोरीत बसवला पाहिजे. सुकल ना मग कळल त्यांना. कशामध्ये मग तुम्ही यायला नको इथं? यायला नको म्हणजे तुम्हाला झपत नाही तर उराव कशाला घेतला वाय? बोलत कशाला सांगा? मी बोलतला फोनवर. तुमच्या झगडा मला कळलेला आहे. ए दादा दादा ए दादा. सोंडू मेला असं कधी नव्हतं. दादा म्हणले व दे. बाय थँक्यू. अगदी येड लावलं. ठीक आहे. दादा तू सकाळी उठव ना मला 6 वाजता. तुला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही हो साहेबानू, मला दिवसभर लय काम असतात. तो असं का? हो भावजी आहेत ना, मला पहिल्यासारखं राबवतात दिवसभर. दिवसभर धावपल माझी. इकडं जा तिकडं जा, ही कामं कर ती कामं कर. एवढीच बैल मी शर्यतीत पळवलं असतं ना, तर अख्ख्या गावात बैलगाडा माझा पहिला आला असता. माहितीये काय? अशी कामाला लावतात मला. ही दिवसभराची सगळी कामं करून मी घरी जाऊन जेव्हा पडतो ना असा, त्याने सकाळी उठतो तेव्हा 8 वाजलेलं असतात. मी टायमात उठतो पण घड्याला 8 वाजलेलं असतात. माझी चूक नाही. उद्याच्या दिवस उठ ना 6 वाजता प्लीज. 6 काय 5 वाजता उठलोस तू? उठायचो मी 5 वाजता. पण चंदू होता तोपर्यंत. चंदू कोंबडा माझा. कोंबडा त्याच्या काय? तो 5 वाजता आरवायचा ना, तर आरवला की मी लगेच उठायचो. पण सगळा घोल ह्या माणसानं घातला. काय केलं? हो त्याला कापून खाल्ली ना नी. याच्या पाळलेला कोंबडा कच्चा कापून खाल्ला. अरे 1 नंबरचा निर्दय माणूस आहे पाहुण्यानू. सगळी कामं मला करायला लावतो. मी राबतो दिवसभर, सगळी कामं करतो तरी मलाच बोलतात नाही. मी काय मेल्याचा बायोडाटा लय स्ट्रॉंग जसा काय एकदम इंजिनियरच. हा काय काम करतो माहिती आहे काय? माझ्या लॉजचा जो मेन दरवाजा आहे ना, त्याचा आवाज येतो. ता येऊ नये म्हणून दिवसभर दार धरून बसलेला असतो. हा याचं काम वसाड्याचा. काय काम आहे? अरे काम असतं कुठलं पण असू दे. अरे मग बिजागरांमध्ये तेल घाला. सोंडूचं तेल चालेल? अरे खोबरेल तेल घालणार भाऊ. सोंडूचं तेल कुठे घालतो तू? अच्छा मला वाटलं सोंडूचं तेल करायचं, ह्याचं तेल कसं काढायचं हा मला प्रश्न पडला होता. बोलता बाई तुम्ही. आणि याला काय अर्थ आहे? या लॉसाठी तन मन धन सगळं दिलं, आता तेल पण देऊ मी? नाही तर काय? हा तू तेल, तुला तेल द्यायला लागेल. फुकटचा पोचतोय मी. जास्त बोला टाकेन वेल्डिंग. बसता बाई तुम्ही. वडणी बघितली गळ्याने आवडून टाकीन तुम्हाला. बस हेच सगळी सकाळी उठल्यापासून धमकी दहशत मारामारी गुंड. एक लग्न करून गुंड आणलाय मी घरात. अरे ऐका ना रे, गुच्चूप पटाणार रे. पार डोक्याच्या भनका उडवून टाकलाय तुम्ही माझ्या. काय बघा ना, डोकं दुखतंय म्हणून मी जी गोळी घेतली आहे ना, त्याच्याने मला झोप लागून जाईल. तर मला सकाळी उठताच येणार नाही ही भीती माझ्या मनात आहे. म्हणून मी म्हंटल बाबा की सकाळी 6 वाजता उठवा, एवढाच विषय आहे. मी पण सरांना एवढंच बोललो की हा एवढाच विषय आहे, ह्याच्यात काय लिहू? तरी म्हणाले आता बघता मी तिघ. अरे गुच्चूप बटाना किती वच्चा करता हो. काय बघा मला 6 वाजता का बरं उठायचे? कारण मला सकाळी 7 वाजता गाडी पकडायची. उठव ए दादा 6 वाजता उठव. मॅनेजर दादा म्हणताय सगळं मान्य आहे. मी उठलो असतो पाहुणेसाला, पण मी काय होतो हिच्या बाजूला पडून असतो. आमच्याकडे झोपण्याची एक वेगळा नियम आहे. कसा आहे, मी चटईवर झोपतो पण 90% चटईचं जे क्षेत्रफळ आहे ते हिच्या नावावर असतं. मी 10% असतो. त्याच्याच रात्री 2:30 वाजता हिचा पीटीचा तास सुरू होतो आणि मग ही पाय टाकते. आणि पाय टाकला रे टाकला की सकाळी 10 शिवाय मला हलता येत नाही. कळलं काय? असं सगळं. अहो हे काय, हिचा एकदा पाय पडला तर आमचा बॉन्ड मेला. बॉन्ड? माझा बॉका बॉन्ड. त्याचं नाव दिलं, पिक्चर बघून नाव दिलं बॉन्ड. सगळे काजू बाहेर. अरे शांत वासा. हो अरे किती चाटा मारताय तुम्ही? काय कुठं मारले?
मला कशाला मारतो रे? तर बोल चाटा मारू नका. अरे म्हणजे खोटा बोलू नका असं म्हटलं, मारीन ना. तुम्हाला मी खोटं बोलते असं वाटतं? मग इकडे या, हात लावा, हात लावा. हो, कुठे हात लावाल? इकडे हात लावा. हे कशा उघडलेला आहे? इकडे या, या इकडे. काय पण सांग इकडे लवकर या. हात लावा. काय आहे? खडबडीत वाटतंय. खडबडीत नाही, 12 टाकं पडले. 12 टाके? कसं काय? हिच्या मुलं काल रात्री स्वप्नामध्ये हुसन ते 12 स्टेप मारला तिनं. 12 स्टेप मारला, 12 टाकं पडलेत. एक्सरे काढला ना तर मनका स्ट्रेट असतो की नाही, माझ्या मनक्याने लेफ्ट मारला नाही मध्ये. काय झालं? तुमची लायकी आहे काय? झालं तिच्या पायाबद्दल बोलायची तुमची लायकी आहे काय? हाय म्हणून तू बोलतोय ना. अरे ती बाई तुमच्या घरात लक्ष्मीच्या पावलाने आली ना म्हणून भरभराट आलेली आहे. करू नका मध्ये मध्ये. माझ्या ताईला काय बोललो आणि रडवलं ना तर आई शपथ ह्या माणसाचा कट हा लॉज जाऊन टाकीन मी आता. अरे उगा मुगा राय रे तू, नाही तर तू ना डाबडा पुढे टाकसू मी. झोपू द्या, तोंड फोडून टाकेन मी. निघा, मला झोपू द्या. झालं आपलं काम झालेलं आहे. झोपू द्या मला. वा 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 वा. श्रमेश म्हटल्याप्रमाणे खरंच खूप छोटा विषय होता, पण तुम्ही खूप छान फुलवलात आणि खूप छान परफॉर्म केलात. मस्त. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा? मजा आली. पर्सनल कंतारा ही कॉन्सेप्ट मला एवढी आवडली आहे, ब्रिलियंट. आणि पर्सनल कंतारा एखाद्याचा कोण असू शकतं तर फक्त वनिताच. बाकी वनिता मस्त, मजा. बने मजा आली. श्याम्या सुरुवात पण बहारदार आणि सगळंच मस्त नेहमीप्रमाणे. मजा आली. येस सई. कचकचित परफॉर्मन्स होता. एक्सलंट टीमवर्क. मला ही फॅमिलीही आवडते, ही संकल्पना, ही सिरीजही आवडते आणि तुम्ही नेहमी सगळे त्याच्यामध्ये खूप खुलून काम करता. पर्सनल कंतारा तर होता, पण ते वाव करत ती आली ते एपिक होतं. मजा आली. वा वा, व्हेरी वेल डन. थँक्यू गाईज. मंडळी, हास्याचे हे खेळ असेच रंगत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची